हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 64 ला थांबलो होतो. सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वच इष्टोसी मे दृढमती ततो वक्ष्यामि ते हितम्. तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानामधील अत्याधिक गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन सांगतो. हे तुझ्या हितार्थ आहे आणि म्हणून ते माझ्याकडून ऐक. राईट. भगवंतांनी भगवद्गीतेचा उपसंहार करताना, कन्क्लुजन देताना अर्जुनाला हे सांगत होते. त्यानंतर भगवंत म्हणतात श्लोक नंबर 65 मध्ये, वाचा शोभाशी तुळज माता वाचा श्लोक नंबर 65. हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत प्रणाम. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यस्य सत्यं ते प्रतिजानी प्रियोसी मी. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आपल्याला एक्झॅक्टली सेम श्लोक 9.34 मध्ये गेलेला आहे. राईट. तुम्ही जर 9.34 मध्ये जावा, 9.34. बघा, तुम्हाला तिथे दिसेल 9.34 मध्ये मन्मना भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्कुरु आहे. सेम लाईन्स आहेत. अंतर दुसऱ्या लाईनीमध्ये आहे. इथे दिलं आहे मामे वैश्यसे सत्यम ते. राईट. आणि इथे दिलेलं आहे मामे वेशसी युक्तम वे आत्मनाम मत्परायण. तुम्ही 34 अनुवाद वाचला. तिथे दिलेला आहे आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. राईट. सो 34 नंबर मध्ये तुम्ही बघत असाल तर भगवंत म्हणतात की तू माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण हो, माझे सदैव भजन पूजन कर, तू मला प्राप्त होशील. राईट. आणि इथे काय म्हणतात, आणि इथे 18व्या अध्यायात म्हणतात तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. मग तुम्हाला दिसेल दोघांमध्ये अंतर 9.34 मध्ये आपल्यावरती आहे की आपल्याला भगवंताचा भक्त बनायचं की नाही बनायचं. राईट. आणि इथे 65 मध्ये द मोर वर्क इज ऑन कृष्ण. जास्त जोर भगवंताला लावायचंय. हरे कृष्ण. भगवंत म्हणतायत तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस आणि तू निश्चितपणे मला प्राप्त होशील. राईट. तिथे पण म्हटलेलं आहे तू निश्चितपणे मला प्राप्त होशील. पण तिथे भगवंतांची प्रार्थना दिसत नाहीये काही. राईट. बरोबर आहे का नाही. आणि इथे तुम्हाला काय दिसतंय, भगवंतांची प्रार्थना दिसते. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहे. सो आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा कुठल्याही रिलेशनशिप मध्ये, संबंधामध्ये दोन्ही साईडनी रेसिप्रोकेशन लागतं. सो एक बाजूने मी पण प्रयत्न केला पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीने सुद्धा मला प्रतिसाद दिला पाहिजे. राईट. तेव्हा आपला संबंध स्थापित होतो. तर इथे सुद्धा तुम्हाला दिसेल की भगवंत म्हणतात की तू तुझ्या बाजूने प्रयत्न कर आणि मी पण माझ्या साईडने प्रयत्न करेन. आणि म्हणून जसं जसं ही भगवद्गीता कन्क्लूड होत जाईल, कन्क्लुजनच्या वेळी तुम्हाला दिसेल की जास्त प्रयत्न हा भगवंताकडून चाललेला आहे
रादर दॅन प्रयत्न आपल्याकडनं, राईट. म्हणून इमिडिएट जो नेक्स्ट श्लोक आहे 18.66, त्याला आरंभ करताना हा बॅकग्राऊंड आहे त्याला आरंभ करण्यापूर्वी, राईट. म्हणून इथे तुम्हाला हा शब्द दिसेल सत्यम ते, राईट. सत्यम ते म्हणजे मी सत्य बोलत आहे की निश्चितपणे तुम्हाला प्राप्त होशील, राईट. अमरकोश एक डिक्शनरी आहे वैदिक, त्या डिक्शनरी प्रमाणे सत्य म्हणजे ट्रू किंवा सत्य किंवा प्रतिज्ञा, आपण त्याचा अर्थ घेता येतो. आणि प्रतिज्ञा म्हणजे काय आहे, आता इथे शब्द तुम्हाला दिसेल प्रतिजाने. प्रतिजाने म्हणजे मी प्रतिज्ञा करतो. आणि ही प्रतिज्ञा कशी केलेली आहे, पब्लिकली केलेली आहे. जसं तुम्ही कधी कधी जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही क्लिअर असाल की ही गोष्ट मी करू शकतो किंवा देऊ शकतो, किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या संस्थेबद्दल किंवा एखाद्या कोणाबद्दल आपुलकी असेल आणि तुम्हाला इच्छा असेल की मी केलंच पाहिजे, तर त्याची तुम्ही काय करता, पब्लिकमध्ये त्याला काय म्हणतात, पब्लिकली जरा तुम्ही डिक्लेअर करता, राईट. एक असतं पब्लिकली डिक्लेअर करणे आणि एक असतं प्रायव्हेटली बोलणे. पब्लिकली डिक्लेअर केल्यावरती मग तुम्ही बाध्य होतात, हरे कृष्ण. कारण मग तुम्हाला 10 लोक बघतात, ऐकतात. म्हणून बघा, विवाहाची पद्धत आहे, विवाह पद्धत किंवा दीक्षा समारोह वगैरे हे कसे होतात, पब्लिकली होतात, राईट. असे का, कारण जेणेकरून समजा आता लग्न केलं असेल, समजा 2 लोकांनी लग्न केले आणि त्यांनी फक्त कोर्टमध्ये जाऊन कचेरीमध्ये साईन करून लग्न करून मोकळे झाले, तर काय आहे, ते फक्त कोर्ट आणि 2-3 लोकांना माहिती, राईट. पण जेव्हा तुम्ही 1000-2000 लोकांना बोलवणार, पूर्वीच्या काळी लग्न असे व्हायचे गावाकडचे, हरे कृष्ण. आजकालचे लग्न म्हणजे काय, नवऱ्याकडचे 15 लोक, 15, 20, 30, 40, जास्तीत जास्त 50 लोक, राईट. आणि नवरीकडचे 15-20 लोक किंवा 50-30 लोक, याच्यामध्ये लग्न आटपून जातं. पण ऍक्च्युली तुम्ही गावाकडे लग्न बघितले असतील आणि तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांचे तसे लग्न झाले असतील ना, गावाला 1000 लोक, गावामध्ये पूर्ण गाव लग्नाला आलेलं आहे. मग आता पूर्ण गावाला माहिती आहे की या स्त्रीचं लग्न झालेलं आहे किंवा या पुरुषाचं लग्न झालेलं आहे, हरे कृष्ण. मग आता कोणी काय बघू शकत नाही इकडे तिकडे, झालं त्याचं. सो आणि ज्याने लग्न केलेलं आहे त्याला पण एक कमिटमेंट वाटते, अरे मेरे शादी में इतने लोग आके गए, सब लोगों ने देखा, अब मैं कैसे मना कर सकता हूँ किसी को कि ये मैं सेवा नहीं करूंगा या मैं अपनी पत्नी का ख्याल नहीं रखूंगा. लोक नाव ठेवतील ना, आहे की नाही. आणि एवढ्या सगळ्या लोकांनी मला, लोकांसमोर मी आश्वासन दिलेलं आहे. मग लोक हे काय बनतात, विटनेस बनतात, राईट. आणि मग त्यावेळेला आपल्याला एक त्याला काय म्हणतात, प्रतिबद्धता वाटते की नाही, मी जर प्रॉमिस केलेलं आहे एवढं पब्लिकली, आय मस्ट फॉलो, मला हे फॉलो केलंच पाहिजे. त्याचप्रमाणे इथे भगवंत काय करतायत, प्रतिजाने, पब्लिकली डिक्लेअर करतायत, राईट. तर त्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की तू डिक्लेअर कर, नमे भक्त प्रणश्यती, राईट, की माझ्या भक्तांचा कधी नाश होत नाही. आणि इथे भगवंत स्वतः डिक्लेअर करतायत की माझ्या भक्ताला मी माझ्याकडे घेऊन येणार, राईट. आणि त्याला शब्द काय वापरलाय पुढे, प्रियोसी. प्रियोसी म्हणजे तू माझा अत्यंत प्रिय आहेस म्हणून मी तुला घेऊन देईन जवळ, राईट. सो तुम्ही बघत असाल थ्रू आउट द भगवद्गीता, बिगिनिंग टू एंड, भगवद्गीता 4थ्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं होतं, सखाचेती रहस्यम ते उत्तमम. म्हटलं की एवं परंपरा प्राप्त एवं राजर्षी वेद, राईट. ही परंपरेमध्ये आलेली गीता स्पेशली अर्जुन मी तुला सांगत आहे का, कारण तू माझा सखा आहेस आणि तुम्हाला प्रिय आहेस. जोपर्यंत आपण भगवंतांचे सखा बनत नाही किंवा प्रिय बनत नाही, इनडायरेक्टली आपण भक्त बनत नाही, तर आपल्याला भगवद्गीता ऐकायची काय गरज आहे, हरे कृष्ण. आय मीन टू से की गरज आहे, पण भगवद्गीतेचा आशय आपल्याला तोपर्यंत समजू शकत नाही जोपर्यंत आपण भगवंतांचे भक्त बनत नाही. जेव्हा आपण भक्त बनणार तेव्हा गीतेचा आशय आपल्याला प्राप्त होईल, राईट.
म्हणून इथे भगवंतांनी म्हटलेलं आहे स्पेशली या पुढच्या 2 श्लोकांना जोडून इथे 65 मध्ये आणि 66 मध्ये, स्पेशली 65 मध्ये प्रभुपाद लिहितात, मनुष्याने श्रीकृष्णाचा शुद्ध भक्त झाले पाहिजे, सदैव त्यांचे चिंतन केले पाहिजे आणि त्यांच्याच प्रित्यर्थ कर्म केले पाहिजे. हा ज्ञानाचा अत्यंत गोपनीय भाग आहे. मनुष्याने केवळ उथळ ध्यानी होऊ नये. त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे जेणेकरून त्याला सदैव कृष्ण चिंतन करता यावे आणि सदैव अशा पद्धतीने सर्व दैनंदिन कार्य केले पाहिजे की त्या सर्व क्रिया श्रीकृष्णांशी संबंधित असाव्यात. राईट. आणि प्रॉपर लिहितात, दिवसातील 24 तास केवळ कृष्णचिंतन होईल अशा पद्धतीने त्याने आपल्या जीवनाची घडी बसवली पाहिजे. हरे कृष्ण. 24 तास म्हणत असेल, 24 तास कसं काय कृष्ण स्मरण होईल आम्हाला. राईट. पण आपण ऍक्च्युली आपल्या जीवनामध्ये जर आपण व्यवस्थित पद्धतशीर विभाजन केलं आणि प्लॅनिंग केली तर हे शक्य आहे. राईट. म्हणून प्रबोधन आपल्याला एक प्रोग्राम दिलेला आहे, 16 राउंड्स. त्यानंतर तुम्ही म्हणाल की ओके 16 मला हो गया, अभी क्या करना है. म्हणून प्रबोधन ने म्हटलं की ओके 16 राउंड होने के बाद फिर आप कुछ तो खाएंगे ना घर में. हरे कृष्ण. जो भी खाएंगे जो भगवान को भोग लगा के खाओ, म्हणजे कृष्ण स्मरण होत राहील. अच्छा, आप कुछ ना कुछ सुनना चाहेंगे तो आप लेक्चर सुनो कृष्ण के बारे में, तो कृष्ण स्मरण होगा. अच्छा, तो फिर मैं उसके बाद कहीं घूमने चला जाऊंगा, तो प्रभू म्हटले मंदिरामध्ये जाऊन या, दर्शन करून या. राईट. तेव्हा आपल्याला कृष्ण स्मरण होईल. अच्छा, तुम्हाला काहीतरी वाचायची इच्छा होईल, भगवंतांच्या बद्दल संबंधित शास्त्र वाचा. अशा प्रकारे प्रभुपादांनी जीवनाला अशी घडी बसवून दिलेली आहे की आपल्याला 24 तास भगवंतांचं स्मरण होईल. राईट. प्रॅक्टिकली अशा प्रकारे प्रभुपाद लिहितात. आणि प्रभुपादांनी दिलेलं आहे पुढे, स्पेशली तुम्ही जर तिथे पुढची 2-3 लाईन वाचल्या तर, भगवंत प्रतिज्ञेने या ठिकाणी सांगतात की जो कोणी अशा विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये आहे तो निश्चितपणे कृष्ण लोकाची प्राप्ती करू शकेल. कृष्ण लोकामध्ये त्याला श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष सानिध्य प्राप्त होते. भगवंतांनीही अर्जुनाला हे परम गुह्य ज्ञान सांगितले, कारण अर्जुन त्यांचा अत्यंत प्रिय सखा आहे. जो कोणी अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण करतो तो श्रीकृष्णांचा प्रिय सखा होऊ शकतो आणि अर्जुनाप्रमाणेही त्याला पूर्णत्व प्राप्त होऊ शकते. आता या क्षणाला या गीतेमध्ये, गीतेचा हा जो क्लायमॅक्स आहे, इमोशनल क्लायमॅक्स म्हणतात त्याला. इमोशनल क्लायमॅक्स म्हणजे भगवंतांच्या भावना एवढ्या उच्च स्तरावरती एक्सप्रेस होत आहेत की पुढचं तुम्ही तात्पर्य बघितलं, जेवढी इमोशनल एक्साइटमेंट भगवंतांची तेवढी प्रभुपादांची पण आहे. हरे कृष्ण. तर प्रभुपादांचं नेक्स्ट तात्पर्य बघा, पॅरेग्राफ. हे शब्द ठामपणे दर्शवतात की मनुष्याने द्विभुज, वेणुद्वारी, श्यामसुंदर आणि केसांमध्ये मयूरपुच्छ धारण केलेले श्रीकृष्णाच्या रूपावर ध्यान केंद्रित केले पाहिजे. हरे कृष्ण. प्रभुपाद लिहितात, श्रीकृष्ण रूपाचे वर्णन ब्रह्मसंहितेत तसेच इतर वैदिक शास्त्रामध्ये आढळते. मनुष्याने भगवंतांच्या श्रीकृष्ण या आदी रूपावर मनाला एकाग्र करावे, भगवंतांच्या अन्य रूपावर ध्यान भटकून देऊ नये. हरे कृष्ण. हे काय आहे, प्रभुपादांची एक्स्टसी आहे. राईट. भगवंतांचं एवढं प्रेम प्रभुपादांच्या हृदयामध्ये आहे, स्पेशली श्रीकृष्ण रूपावरती, की भगवंत म्हणतात की प्रभुपाद म्हणतात की तुम्ही दुसऱ्या कुठल्याही रूपावरती आपलं ध्यान भरकवण्याची गरज नाहीये. हरे कृष्ण. राईट. आणि त्याने पुढे दिलेलं आहे की भगवंतांचे विष्णू, नारायण, राम, वराह आदी अनेक रूपे आहेत, परंतु भक्ताने अर्जुनासमोर उपस्थित असलेल्या रूपावरच आपले मन केंद्रित करावे. आपले काय काय बाकीचे लोक आहेत हे तात्पर्य ऐकून थोडे दुखी होतात, जे राम भक्त आहेत, म्हणजे इतर भगवंतांच्या रूपांचे भक्त आहेत. असं नाही की प्रभुपाद म्हणतात आपल्याला की त्यांचं तुम्ही आराधना नाही केली पाहिजे. हे काय आहे, प्रभुपादांची एक्स्टसी आहे. राईट. प्रभुपादाने तर आपल्याला पूर्ण भागवतम दिलेलं आहे. पहिले 9 स्कंद जे आहेत त्याच्यामध्ये तर विष्णू रूपाची आराधना केली जाते. राईट. अनेक अनेक भगवंतांच्या अवतारांची. पण इथे स्पेशली प्रभुपादांचं काय आहे, इमोशनल क्लायमॅक्स आहे, जसं भगवंतांचं आहे. आणि असं का, कारण प्रभुपाद सांगतात श्रीकृष्णांच्या रूपावर मन केंद्रित करणे हे ज्ञानाचे परम गोपनीय सार आहे. राईट. का परम गोपनीय आहे, कारण श्रीकृष्ण भक्ती जी आहे, स्पेशली गोलोक वृंदावन मधली, ती फार अशी भक्ती ही फार दुर्मिळ आहे.
आणि सहजासहजी प्राप्त होत नाही. आपण बरेच जर शास्त्र वाचले तरी आपल्याला आध्यात्मिक मार्गामध्ये फक्त एंट्री वैकुंठापर्यंत होईल जास्तीत जास्त. परंतु वैकुंठातून पुढे पुढे अयोध्या, अयोध्येतून मथुरा, द्वारका, द्वारकेतून मथुरा आणि मथुरेतून गोलोक वृंदावन, हा जो इतका अतिगुह्य 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 जो सार आहे तो आपल्याला केवळ श्रील प्रभुपादांच्या कृपेने भेटत आहे. राईट. आणि म्हणून याला इथे म्हटलेलं आहे भगवद्गीतेचा हायेस्ट इमोशनल क्लायमॅक्स. राईट. प्रभुपादांच्या भाषेमध्ये सुद्धा आणि भगवंतांच्या भाषेमध्ये सुद्धा ते म्हणतात की बाकी विष्णू फॉर्म को मत देखो, केवळ कृष्ण को देखो. राईट. इव्हन दो सगळे विष्णू फॉर्म हे कुठनं जनरेट होतात, श्रीकृष्णामधून उत्पन्न होतात, तरी सुद्धा प्रभुपाद असं म्हणत आहेत. सो दॅट इज हिज एक्स्टसी. राईट. आणि त्याला म्हटलेलं आहे कारण तो अत्यंत माझा काय आहे, प्रिय सखा आहे. राईट. मग याचं आपण विवरण अगोदर पण बघितलं होतं 9व्या अध्यायात. मनमना म्हणजे मन ऑफर करणे, म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर. मदभक्त म्हणजे आपले स्वतःचा आत्मा ऑफर करणे भगवंतांना. राईट. मध्याजी म्हणजे भगवंतांना गिफ्ट देणे, म्हणजे आपल्या जवळ जे काही गोष्टी आहेत त्या भगवंतांना देणे. माम नमस्करू म्हणजे आपल्या शरीराने भगवंतांना सेवा देणे, म्हणजे आपलं ग्रॉस बॉडी, स्थूल शरीर. म्हणजे बेसिकली हे स्थूल शरीर, आपलं सूक्ष्म मन, आपले स्वतः आत्मा आणि आपल्या जवळ असणाऱ्या सगळ्या गोष्टी भगवंतांना आपण अर्पित करायच्या, म्हणजे सगळं काही भगवंतांना अर्पित करायचं. राईट. मनमना म्हणजे मन, मदभक्त म्हणजे स्वतः आपण आत्म्याला ऑफर करणे, मध्याजी म्हणजे आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टी देणे, माम नमस्करू म्हणजे आपल्या शरीराने भगवंतांना नमस्कार करणे, म्हणजे बेसिकली या स्थूल शरीराने भगवंतांना प्रणाम करणे. अशा प्रकारे संपूर्ण आपलं अस्तित्व हे भगवंतांच्या चरणी समर्पित करणे. राईट. आता एवढं सांगितल्यावरती मग इथे या क्षणाला अर्जुनाला एक प्रश्न येईल. अर्जुन म्हणेल की ऍक्च्युली की अगोदर भगवंतांनी भरपूर सांगितलेलं ना अर्जुनाला, अनेक अनेक पंथ, अनेक अनेक मार्ग, ध्यान योग, ज्ञान योग, अष्टांग, भक्ती, सगळं बरंच काय त्यांनी सांगितलेलं आहे. भक्ती कन्क्लुजन मध्ये सांगितले. मग अर्जुनाला असा प्रश्न पडेल की यू आर टेलिंग मी टू डू धिस बट देर आर सो मेनी अदर थिंग्स. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुम्ही करायला सांगितलेल्या आहेत, मग एक्झॅक्टली मी काय करावं. राईट. हा एक पहिला प्रश्न आहे. आणि म्हणून या प्रश्नाला उत्तर देण्याकरता नेक्स्ट श्लोक येईल. आणि दुसरी गोष्ट असा पण अर्जुनाला प्रश्न आहे की ही जी भक्ती तुम्ही देताय ती फार उच्च कोटीची भक्ती आहे. हो, ही सहजासहजी तुम्ही कोणाला देत नाही, मग तुम्ही मला काय द्यायचा प्रयत्न करताय. राईट. आपले आचार्य उत्तर देताना म्हणतात की ऍक्च्युली ही जी भक्ती आहे म्हणजे एकदम गोलोक वृंदावन मध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरणी साख्य, दास्य, साख्य, वात्सल्य, माधुरी या भावांमध्ये दुर्मिळ भक्ती आहे. जनरली ही भक्ती आपल्याला भगवंतांच्या भक्तांकडून भेटते. राईट. कोणीतरी डिवोटी आपल्या जीवनामध्ये येतं, आपल्याला प्रचार करतं. इथे यावेळेला अर्जुनाला हा प्रश्न पडला की जनरली तुम्ही अशी भक्ती तुम्ही कुठल्या तरी डिवोटीच्या मार्फत देता. राईट. पण आता इथे कृष्ण अर्जुनला म्हणतायत आज मी एक अपवाद करतोय, एक्सेप्शन बनवतोय. एक्सेप्शन काय आहे की जनरली मी माझ्या डिवोटीकडनं देतो, पण आज मी तुला माझ्या मार्फत देईन. अपवाद, एक्सेप्शन. तू माझ्याकडे ये, मी तुला डायरेक्ट भक्ती द्यायला तयार आहे. असं का? कारण कधी कधी काय होतं की आपण कुठल्या डिवोटीकडे जायला थोडस कचरतो. नाही, कोणी डिवोटी कसा बोलेल, काय बोलेल, किंवा तुम्हाला कसा ट्रीटमेंट देईल, कधी कधी आपल्याला असं वाटतं. भगवंत म्हणतात की कोई बात नहीं, आप मेरे पास आ जाओ, फिर मैं आपको शुद्ध भक्ति दूंगा और वो शुद्ध भक्ति के माध्यम से मैं आपको बाकी भक्तों का संघ भी दूंगा. असं नाही की मग आपण भगवंताकडे गेल्यावरती मग आपल्याला कोणी भक्तांचा संघ नकोय, नाही, त्यांचा पण संघ हवाय. पण कधी कधी आपल्याला जायची इच्छा नसते डायरेक्ट भक्तांकडे. राईट. मग आपण भगवंतांकडे जातो आणि मग भगवंत काय करतात? भगवंत आपल्याला घेऊन आपल्या त्यांच्या भक्तांकडे सोपवून देतात की ये देखो, ये डिवोटी मैंने आपको दे दिया है आपके केअर में. राईट. सो दिस सेम थिंग इज हॅपनिंग ओव्हर हिअर. आणि म्हणून पुढच्या श्लोकाला ते याला जोडून सांगतात की तू काय कर, मला फक्त शरण जा. तू फक्त मला शरण गेलास तर मी तुला ही भक्ती आज प्राप्त करून देईन, तत्क्षणी प्राप्त करून देईन. वाचा श्लोक नंबर 66 वाचा. प्रीती गोविंद माताजी. हरे कृष्ण. प्रणाम प्रभुजी.
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मला शरणी मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस. हरे कृष्ण प्रभूजी. येस, हरे कृष्ण. भगवंत काय म्हणतायत कि ठीक है, आप मेरे पास सिर्फ आके शरणागति करो, राइट. और शरणागति भी कैसे? सर्व धर्मान, सगळ्या धर्मांचा तो त्याग कर, राइट. जसं गीतेमध्ये भगवंतांनी 4थ्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकात आणि 8व्या श्लोकात सांगितलं होतं की मी या जगामध्ये धर्माची स्थापना करण्याकरता येतो, राईट. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भवति भारत. मग आता तेच भगवंत म्हणतात काय कर, सगळे धर्म सोडून दे. हरे कृष्ण. ज्यांनी धर्मांची आपल्याला व्याख्या दिलेली आहे, जगामधले वेगवेगळे धर्म सांगितले, राईट, तेच म्हणतायत की तू आता हे सगळे काही धर्म सोडून दे आणि तू मला शरण आहे एक भावेने. मग असं काय भगवंत म्हणतात सांगा मला. आता ते कोण सांगेल? बोला निवेदा माताजी, काय म्हणताय? मग एवढं सांगायची काय गरज? कोण म्हणाल की एवढं सांगायची काय गरज होती? मग 18 अध्यायावरून तुम्ही आलात, तुम्ही डायरेक्ट मला सांगायचं ना की शरण आहे, मी आलो असतो. बोला बोला. हरे कृष्ण. अर्जुनाचा मूळ प्रश्न काय होता? कुलधर्म सांभाळायचं की क्षत्रिय धर्म सांभाळायचं, हे 2 समस्या होत्या, राईट. आपलं कुळ वाचवायचं की आपलं क्षत्रिय धर्म पाळायचा. जर कुळ वाचवला गेला असता तर त्यांची हत्या न करणे हा त्याच्याकडे पर्याय होता. म्हणजे बेसिकली क्षत्रिय धर्म नाकारणे. क्षत्रिय धर्म पालन करायला गेला असता तर कुळातल्या लोकांना मारावं लागलं असतं, म्हणजे कुळधर्म त्याला त्यागावा लागला असता, राईट. आता त्याची ही गंभीर समस्या आहे की हे केलं तरी प्रॉब्लेम, ते केलं तरी प्रॉब्लेम, राईट. मग अशा वेळेला भगवंताने काय केलं? पूर्ण गीता सांगितली. हरे कृष्ण. भगवंताने काय सांगितलं की ऍक्च्युली क्षत्रिय धर्म किंवा कुळधर्म, इधर क्षत्रिय धर्म असेल किंवा कुळधर्म असेल, दोन्ही धर्म काय आहेत? भौतिक जगातले आहेत, राईट. बरोबर आहे का नाही? ते काही भगवंताच्या भक्तीशी संबंधित नाहीयेत. कुळ हे भगवंताच्या भक्तीशी संबंधित असेल किंवा नसेल, मोस्टली नसतंच. कारण कुळ हे कशावरती आधारित आहे? शारीरिक स्तरावरती आधारित आहे, राईट. त्याचप्रमाणे क्षत्रिय धर्म हे सुद्धा कशावरती आधारित आहे? शरीरावरती आधारित आहे. कारण मी क्षत्रिय, क्षत्रिय म्हणजे कोण? याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुणाचं मिक्सचर आहे, मोस्टली रजोगुण आहे, राईट. ब्राह्मण त्यानंतर क्षत्रिय क्लास. हरे कृष्ण. होईल होईल, गीता पूर्ण होत आलेली आहे. समापन होईल आता, आज नाही झाले तर शुक्रवारी होईल. हरे कृष्ण. सो भगवंत म्हणतात की ऍक्च्युअली दोन्ही धर्म काय आहेत? भौतिक स्तरावरती आहेत. इधर यू टेक कुळधर्म किंवा क्षत्रिय धर्म. आणि याला म्हटलं जातं बेसिकली त्याला काय म्हणतात? अपराधर्म, राईट. अपरा म्हणजे भौतिक, आणि पराधर्म कुठला आहे? जो मागच्या श्लोकात सांगितलेला आहे, मन मना भाव मन भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. दॅट इज पराधर्म. आध्यात्मिक धर्म एकच आहे, तो म्हणजे मला शरण आहे. या श्लोकात सुद्धा सांगितलेलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य, राईट. मग आता तुम्हाला कळलं काय डिस्कशन चालू आहे? भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तू सर्व प्रकारच्या धर्मांचा काय कर? त्याग कर. मग आता एवढे धर्म विस्तार सांगितले, तुम्हाला क्षत्रिय धर्म क्यों इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला कुलधर्म क्यों इम्पॉर्टंट आहे, राईट. आणि इव्हेंच्युअली म्हटलं की तू क्षत्रिय धर्माचं पालन कर, पण नंतर म्हणतात क्षत्रिय धर्म पण सोडून दे. मग आता इन जनरल क्वेश्चन तुम्हाला पडेल की असं का? तर त्याला ही अंडरस्टँडिंग आहे. काय अंडरस्टँडिंग आहे? की या जगामध्ये इतर कुळ
किंवा शास्त्रीय दोन्ही भौतिक स्तरावरती आहेत. राईट. मग आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला पडेल, मग असं करून कसा तो जगू शकतो जगामध्ये. राईट. जर समजा क्षत्रिय धर्म त्यागला किंवा कुळधर्म त्यागला तर कसा काय तो जगामध्ये जगू शकेल किंवा वावरू शकेल. राईट. मग त्याला असा अंडरस्टँडिंग आहे, प्रश्न उत्तर असं आहे की ऍक्च्युली एक तर कुळ असेल किंवा शास्त्र असेल. इव्हेंच्युअली भगवंतांनी अर्जुनाला कुठला धर्म सांगितला होता? क्षत्रिय धर्म. राईट. बरोबर आहे का नाही? कारण क्षत्रिय धर्म पालन केल्याने तो भगवंताची जी इच्छा होती की त्याने युद्ध लढावं, हरे कृष्ण, थांबा जरा, एमर्जन्सी धर्म. ओके. हरे कृष्ण. राईट. मग आता अंडरस्टँडिंग कशी आहे की अर्जुनाने असा धर्म स्वीकारावा ज्या धर्माने तो भगवंतांची भक्ती करण्याकरता जास्त त्याला सोयीस्कर होईल. तुम्हाला कळतं का आता आन्सर? त्याने असा धर्म स्वीकारावा ज्या धर्माने त्याला भगवंतांची भक्ती करणं सोपं जाईल. म्हणजे या जगामध्ये आपल्याला काही सोडायचं नसतं, पण तुम्ही अशी एखाद्या गोष्टीचा स्वीकार करा ज्या गोष्टीने तुम्हाला भगवंतांची भक्ती करण्याकरता सोपं पडेल. आणि इव्हेंच्युअली ती गोष्ट पण आपल्याला त्यागायची. ऍक्च्युअली बघायला गेलं तर तुम्ही क्षत्रिय नाही आहात. राईट. मग अर्जुनाने क्षत्रिय धर्माचा स्वीकार केला कशा करता की त्या क्षत्रिय धर्माने तो भगवंतांच्या आज्ञेचं पालन चांगल्या प्रकारे करू शकला असतं म्हणून. अदरवाईज त्याला क्षत्रिय नाही बनायचंय. तुम्हाला कळलं का? त्याला क्षत्रिय बनायचं नाहीये, त्याला ब्राह्मण बनायचं नाहीये, त्याला काही बनायचं नाहीये. त्याला काय बनायचं आहे सांगा, कोण सांगेल? अर्जुनाला काय बनायचं आहे? डिवोटी. हा बरोबर. हरे कृष्ण. भक्त बनायचं. येस. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की वी आर सपोज टू बिकम फर्स्ट डिवोटी अँड देन हाऊस वाईफ किंवा काउन्सलर, मेंटर, हजबंड. पहिले आपण कोण आहोत? कोण आहोत आपण पहिले? भक्तिशास्त्री विद्यार्थी आहात तुम्ही. भक्त. हा, पहिले तुम्ही भक्त आहात, त्यानंतर मग तुम्ही भक्तिशास्त्री डिवोटी असाल किंवा तुम्ही मग एखादी गृहिणी असाल किंवा तुम्ही नवरा असाल, बायको असाल, हरे कृष्ण, किंवा मुलगा असाल, मुलगी असाल, व्हॉट एव्हर. आपली सर्वात पहिली आयडेंटिटी आपण भक्त आहोत. म्हणून इथे जेव्हा मामेक शरण असं म्हटलेलं आहे याचा अर्थ असा नाही की बाकी सगळे धर्म सोडून द्या, पण तुम्ही त्याला असं म्हटलं जातं बट रादर वन हॅज टू ऍक्सेप्ट दॅट धर्म विच हेल्प्स वन टू डू मामेक शरण. त्याने अशा धर्माचा स्वीकार करावा ज्या धर्माचा स्वीकार करून तो भगवंतांना शरण सहजगत्या जाऊ शकतो. राईट. मग आता अर्जुनाने अदरवाईज त्याला जे दोन ऑप्शन दिले होते, क्षत्रिय धर्म किंवा कुळधर्म, त्याने कुळधर्माचा त्याग केला. राईट. क्षत्रिय धर्माचा स्वीकार केला, परंतु क्षत्रिय धर्माचा स्वीकार हा परमनंट नव्हता. तो कुठपर्यंत होता? जोपर्यंत त्याला भगवतभक्ती करण्याकरता मदत आहे. म्हणून तुम्ही बघाल महाभारताच्या एंडला जेव्हा युद्ध संपल्यावरती भगवंतांच्या ज्या राण्या होत्या ना, त्या राण्यांना घेऊन येण्याकरता जेव्हा सगळे पांडव सॉरी त्याला काय म्हणतात, डिपार्चर होण्यापूर्वीची ही लीला आहे. भगवंता जेव्हा अंतर्धान झाले होते जगातनं, भागवतच्या आय थिंक 15व्या अध्यायामध्ये आहे, आय थिंक 14व्या-15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी या जगातून अंतर्धान होण्यापूर्वी अंतर्धान झाल्यानंतर त्यांच्या ज्या राण्या होत्या द्वारकेमधल्या, त्यांना अर्जुनाला घेऊन यायचं होतं हस्तिनापूरकडे. बरोबर आहे. मग अर्जुनाला जेव्हा तो घेऊन येत होता तेव्हा अर्जुनाला कोणी हरवलं होतं माहिती आहे तुम्हाला स्टोरी? कोणी हरवलं होतं अर्जुनाला आणि सगळ्या राण्यांना किडनॅप करून घेऊन गेले होते ते. भिल्ल जातीचे. हा, जे कोणी भिल्ल किंवा ग्वाल जे होते तेवढे सिंपल लोक. राईट.
मग आता अर्जुन असा व्यक्ती आहे ज्याने महाभारत युद्ध जिंकलेला आहे, मग तो कसं काय हारला यांच्याकडून? हरे कृष्ण. अर्जुन कसं काय हारला मग? कारण युद्धामध्ये भगवंत होते आणि भगवंत सगळं करत होते, निमित्त फक्त अर्जुन होते. ओके. कारण भगवंत प्रभूजी हरे कृष्ण, हा बोला बोला. भगवंतांची जेव्हा साथ होती त्यांच्या बरोबर, त्याच्यामुळे ते युद्ध जिंकू शकले होते. आता कारण भगवंतांनी तिथून त्यांनी अंतर्धान झाल्यामुळे त्यांना त्यांच्याजवळ ती शक्ती राहिली नाही आहे म्हणजे काय? अर्जुनाजवळ. म्हणजे काय? हरे कृष्ण. हरी बोल. हरे बोला बोला. परम करुणा माताजी. हा प्रभूजी, भगवंतांना त्यांच्या भक्तांचा पण जो त्यांना श्राप मिळालेला होता, काय शाप मिळाला होता? काय शाप? गांधारी मातेने दिलेला होता, त्यांच्या श्रापांचा पण उद्धार करायचा होता. हरी बोल. हा ठीक आहे. ओके. हरे कृष्णा प्रभूजी. हा. कृष्णाला जेव्हा गरज होती धर्माचं युद्ध करायला तेव्हा ती शक्ती दिली, जेव्हा गरज नव्हती ती शक्ती घेऊन टाकली अर्जुनाकडून. ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे? ते घेऊन टाकतात जेव्हा गरज नसते तेव्हा. म्हणजे भगवंत एकदम मतलबी आहेत. हे सर्व भगवंत आपल्या सोबत असतात तेव्हा शक्ती. परम करुणा माताजी, आम्ही ऐकतोय, तुम्ही बोला. हा, भगवंत आपल्या सोबत असतात तेव्हा आपल्यासोबत पूर्ण शक्ती असते, आणि जेव्हा भगवंत नसतात तेव्हा आपली शक्ती हीन होते. हरे कृष्ण. म्हणजे आज थोडा आवाज बसलाय माझा. हरे कृष्ण. काय म्हणता? रसिक काय रास केली? कोण म्हणताय? रसिका लीला माताजी. बोला माताजी, काय म्हणताय? भगवंताची लीलाच आहे प्रभूजी ती सुद्धा एक. काय लिहिलंय ते आपल्याला अर्थ काढायला लागला आता. एक आमचे भक्त चलबेचल झालेत, ते व्हॉट्सअपला पण कॉल करतात, याला पण कॉल करतात रिंगला. हरे कृष्ण. बोला बोला, तुम्ही बोलत राहा, मी ऐकतोय. प्रभूजी ते तर नेहमीच असतात ना आपल्या सोबत परमात्माच्या रूपाने. हा, मग तुम्ही कसं म्हणताय की ते निघून गेले तर मग आपल्याला आपली शक्ती गेली, असं कसं होईल? मग बरोबर आहे उत्तर. बोला. हरे कृष्ण. प्रभूजी, हा बोला बोला. आपल्यामध्ये भगवंताचा थोडासा अंश असतो फक्त. पूर्ण भगवंत निघून गेल्यानंतर आपली शक्ती कमी होते. अर्जुनाबरोबर हरे कृष्ण. आपल्याला म्हणजे भगवंताचा थोडासा अंश असतो, आपण पूर्ण शक्ती नाही आपल्याला. ओके, पण भगवंत परमात्मा रूपाने आपल्या हृदयामध्ये बसलेले आहेत ना, आहेत की नाही? आहे. हा, पूर्ण भगवंत आहेत, कम्प्लीट ऑल पॉवरफुल. असं नाही की त्यांची अर्धी पॉवर आहे जेव्हा आपल्याकडे आहेत तेव्हा. पूर्ण पॉवर नशे आपल्याकडे आहेत ते. हरे कृष्ण. बरोबर. हरे कृष्ण. प्रभूजी, भगवंत आपल्या सगळ्या इच्छा जाणतात, आपली आपले कर्म कसे आहेत ते सर्व जाणतात, त्याच्यामुळे त्या कर्म आपल्या कर्मानुसार किंवा भविष्य काय घडणार आहे ते पण भगवंत जाणतात. तर ते त्याची त्या पद्धतीने ते सगळ्या कर्मानुसार सगळ्या घटना घडत असतात. हरे कृष्ण. बरोबर आहे. हरे कृष्ण. येस, तुमच्या सगळ्यांचे आन्सर एकदम परफेक्ट आहे. त्याला फक्त मी एक गोष्ट ऍड करेल. लक्षात ठेवा, मी तुम्हाला काय सांगितलं, पहिले आपण कोणावर डिवोटी आहोत, भक्त आहोत आपण. त्यानंतर मग मी क्षत्रिय असेल किंवा ब्राह्मण असेल, शूद्र असेल, ब्रह्मचारी असेल, वानप्रस्थ असेल, ग्रस्त असेल, संन्यासी असेल, या सगळ्या डेझिग्नेशन्स आहेत, उपाध्या आहेत सगळ्या, राईट. आणि ह्या उपाध्या आवश्यक आहेत कारण आपल्याला जगामध्ये वावरायचं आहे. उद्या समजा तुम्हाला जर मला हाक मारायची असेल, तुम्ही ते एक पर्टिक्युलर नावाने हाक मारणार ना, मी पण तुम्हाला एक पर्टिक्युलर नावाने हाक मारणार आणि पर्टिक्युलर आश्रमप्रमाणे डील करणार, राईट. सो दिस इज फॉर प्रॅक्टिकल डीलिंग अँड ऑर्गनायझेशन. बट ऍक्च्युली आपण सर्व कोण आहोत? भगवानाचे सेवक आहोत. एक ब्रह्मचारी काय सेवा करत असेल किंवा एक गृहस्थ काय करत, दोघांमध्ये फरक नाहीये, दोघेही समान स्तरावरती सेवा करतायत, राईट. मग आपण जेव्हा म्हणतो की सर्व धर्मांचा त्याग करा, माझ्यात सगळे धर्म आले, ब्रह्मचारी धर्म आला, गृहस्थ धर्म आला, संन्यास धर्म आला, म्हणून तर चैतन्य महाप्रभूंनी व्याख्या केलेली आहे ना की मी संन्यासी नाहीये, मी गृहस्थ नाहीये, मी ब्राह्मण नाहीये, मी हे नाहीये, ते नाहीये, ते नाहीये, हे नाहीये, मी कोण आहे? गोपीर भर्तु पदकमलयो दास दास दासानुदास. मैं उन गोपियों को
पालन पोषण करने वाले भगवान के दासों का दासों का दासों का दासों का दास हूं, ये मेरा आयडेंटिटी आहे. राईट नाव. आता ह्या लिलेमध्ये जेव्हा अर्जुनाला त्या सिंपल भिल्ल कोळ्याने हरवलं, तर ऍक्च्युली ते प्रथम स्कंदमध्ये प्रबंधाचं तात्पर्य आहे. तुम्ही भक्तिवैभव स्टुडंट नाही ना, म्हणून अजून तुम्हाला ते आन्सर माहित नाहीये. तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा त्याला कळेल. त्याला आन्सर दिलेलं आहे. मला आन्सर माहिती आहे कारण त्यात वाचलंय मी, असं नाही की मला स्पेशली माहिती आहे. आणि प्रबोधाच्या तात्पर्यामध्ये सुद्धा आहे आणि लेक्चरमध्ये सुद्धा आहे बरंच. सी आपल्याला भगवत धामला जाण्याकरता काय हवंय? आपल्याला भगवत धामला जाण्याकरता फीडबॅक पाहिजे आपल्या हातामध्ये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्याला भगवत धामला जाण्याकरता तलवार नको ना. भगवत धामला जाण्याकरता तुम्ही एक्सपर्ट कला कौशल युद्धामध्ये असले पाहिजे, किंवा भगवत धामला जाण्याकरता तुम्ही एक्सपर्ट डीटी ड्रेसर, एक्सपर्ट कुक, एक्सपर्ट मृदंग वादक, एक्सपर्ट कीर्तनकार, एक्सपर्ट प्रवचनकार, हे सगळं नकोय भगवत धाम जायला. हे त्याचे काय आहेत बघा, त्या श्लोकाला मी कसं जोडतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भगवंतांना शरण जाण्याकरता मदत करतात, म्हणून आपण त्याचा स्वीकार करतो. पण त्या गोष्टी सर्व नाहीयेत. तुम्हाला कळलं का? सर्व काय आहे? आपली चेतना की मी भगवंतांचा दास आहे, ही सर्व गोष्ट आहे. म्हणून जेव्हा अर्जुनाला गरज नव्हती, आता अर्जुनाला गरज नाहीये कसली? युद्ध कौशल, या सगळ्या गोष्टींची गरज नाहीये आता अर्जुनाला. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणत असाल की मग भक्तांची रक्षा करायची होती ना त्याला. नाही, त्यावेळेला भगवंतांना दाखवून द्यायचं होतं अर्जुनाला कि आपके लिए अभी क्या जरूरत है. आपको भगवत धाम जाने के लिए आपका वॉरियर होना जरूरी नहीं है, आपका डिवोटी होना जरूरी है. वॉरियर लड़ाई करके, आपने युद्ध करके, मेरी सेवा करके आपको मदद हुआ मेरे बारे में चिंतन करने के लिए, मेरा ध्यान करने के लिए. बट अभी हो गया ना सेवा, कुरुक्षेत्र का सेवा पूरा हो गया. बोला माताजी. असं समजता येईल का प्रभूजी की युद्ध जिंकल्यानंतर अर्जुनाला गर्व झाला होता की मी जिंकलं युद्ध, मग तो अहंकार हे करण्यासाठी त्यात तशा बरेच अँगल ऍड करू शकता तुम्ही. दॅट कॅन बी ऑल्सो अ पार्ट. पण महत्वाचा मुद्दा काय आहे? प्रबोधाच्या तात्पर्याप्रमाणे भगवत धामला जाण्याकरता तुम्हाला काय आवश्यक आहे? तुम्ही एक्सपर्ट कुक असणे, एक्सपर्ट टीचर असणे, एक्सपर्ट कीर्तनकार असणे, एक्सपर्ट ओरेटर असणे, काय गरज आहे तुम्हाला? डिवोटी असणे. राईट. डिवोटी. आणि डिवोटी कसा असतो? डिवोटी असतो. दास भगवंताचा दास. सो ही इज नॉट अ एक्सपर्ट मॅनेजर और एक्सपर्ट कलाकार, संगीतकार, कीर्तनकार, डीटी रेसर. या सगळ्या गोष्टी आपल्याला तोपर्यंत उपयोगी आहेत जोपर्यंत त्या गोष्टी आपल्याला भगवंताची सेवा करण्याकरता किंवा शरणागती होण्याकरता मदत करतात. ज्या दिवशी त्या गोष्टी तुम्हाला भगवंतांची शरणागत होण्याकरता मदत करत नाही, त्या दिवशी तुम्ही त्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. हरे कृष्ण. समजा तुम्ही जर जास्त कीर्तन करून फेमस झालात आणि तुम्हाला भगवंतांचं भजन करायला त्रास होत आहे, तुम्ही मग ते साईडला ठेवलं पाहिजे. राईट. म्हणण्याचा मुद्दा असा आहे. सो इन कन्क्लुजन त्या तात्पर्यात प्रभुपाद लिहितात की ऍक्च्युली अर्जुनाला भगवंतांचं ते पाठ आहेच की अर्जुनाला गर्व झाला असेल किंवा त्याचा गर्व होऊ नये म्हणून भगवंतांनी त्याची शक्ती काढून घेतली आणि त्याला सिंपल भिल्ल कोळांकडे हरवलं. राईट. पण त्याहूनही महत्वाचा मुद्दा असा आहे की जोपर्यंत एखादा धर्म आपल्याला भगवंतांना शरण जाण्याकरता मदत करतो, आपण त्या धर्माचा स्वीकार करतो. बरोबर आहे. मग अर्जुनाने क्षत्रिय धर्म स्वीकारला कारण त्याला भगवंतांना शरण जाण्याकरता तो मदत करत होता. परंतु ज्या दिवशी क्षत्रिय धर्माची त्याला गरज नाहीये, त्या दिवशी भगवंतांनी क्षत्रिय धर्म सांगितला की तू शरण करून टाका, गरज नाही तुला. राईट. दिस इज द अंडरस्टँडिंग कृष्णा इज गिव्हिंग द भगवद्गीता. इव्हन तो राईट नाव तो क्षत्रियच आहे आणि जाऊन लढणार आहे युद्धामध्ये, पण भगवंत त्याला सांगतायत की महत्वाचा धर्म तुझा कुठला आहे? तू पहिले माझा डिवोटी आहेस, हे पहिले समजून घे. त्यानंतर तू क्षत्रिय आहेस किंवा राजकारणी आहेस किंवा तुझा हे पर्टिक्युलर राज्य आहे, ह्या गोष्टी नंतर येतात. सर्वात पहिले तू माझा भक्त आहेस हे विसरू नकोस. आणि जर तुला बाकी गोष्टी मला शरण येण्याकरता मदत करत नसतील तर त्या गोष्टींचा तुला त्याग करावा लागेल. त्याला म्हणतात सर्व धर्मान परित्याज्य. मग समजा तुमचे काही मित्र असतील लहानपणापासूनचे एकदम लंगोटी यार एकदम, पण ते डिवोटी नसतील तर तुम्हाला त्यागावं लागेल त्याला ना. बरोबर आहे का नाही? एखादा डिवोटी असेल, तो मांस मछली खात असेल, तुम्ही त्याला मित्र असेल, एकदम जिगरी मित्र असेल, तुम्ही त्याचा संघ नाही करू शकत. मग तुम्हाला लिमिटेड ठेवायला लागेल त्याचा संघ, किंवा त्याला म्हणायला लागेल की ठीक आहे चलो यू नो जस्ट फोन हो गया, बात करके खतम. तुम्ही त्याच्यावर जास्त वावरू शकत नाही. किंवा एखादा 4 नियम तोडत असेल, तुम्ही त्याच्यावर जास्त वावरू शकत नाही.
वाय? बिकॉज तुम्हाला तो मदत करत नाहीये भगवंतांना शरण जाण्याकरता. मग तुम्ही ते मित्र धर्म जो आहे त्याला त्यागला पाहिजे. त्याचप्रमाणे मग हरे कृष्ण, जर बोललो तर तुम्ही म्हणाल की जास्त हेवी होऊन जाईल. त्याचप्रमाणे मग पती धर्म आला, पत्नी धर्म आला, आई वडिलांचा धर्म आला, संसाराचा धर्म आला, सगळे धर्म आले. जो कोणीही धर्म आपल्याला भगवंतांना शरणागत व्हायला मदत करत नाही त्याला आपण त्यागतो. परंतु आता या क्षणाला सडनली तुम्ही त्यागायचं नाही. कारण आपल्या भौतिक जगातल्या आपल्या जबाबदाऱ्या आपल्या कर्मानुसार आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. एका दिवसामध्ये तुम्ही शुद्ध भक्त होणार नाही. मग सिक्वेन्स पाहिजे, हळू 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 हळू. एकतर तुम्ही त्या संबंधाला फेवरेबल बनवा. फेवरेबल बनवू शकत नसाल तर त्याला फक्त ड्युटी पुरे करण्याकरता करा. डोंट गेट अटॅच टू दॅट रिलेशनशिप, राईट? त्या संबंधाची आसक्त होऊ नका. आपली जबाबदारी आहे, चला मी पूर्ण करून टाकेन, पण मला जास्त अफेक्शन नाहीये का? कारण ते मला कृष्ण भक्तीमध्ये आसक्त होण्याकरता मदत करत नाहीये, राईट? बट बिकॉज त्यांनी माझ्याकरता काहीतरी केलेलं आहे तर मला कृतज्ञता आहे की त्यांनी मला लहानाचं मोठं केलं. तर ती कृतज्ञता आहे आपल्या आई वडिलांविषयी. डेफिनेटली वी सर्व देम, बट देन दिस इज नॉट जस्ट वन पॅरेंट ना. एक आई वडील नाहीत ना, ह्या जन्मातले आई वडील आहेत ते. असे अनेक जन्मामध्ये अनेक आई वडील आपले होऊन गेले, राईट? सो आपली जबाबदारी पार पाडायची, पण आपला हार्ट हे भगवंताकडे जातं, राईट? सो दॅट्स वाय तुम्ही बघितलं असेल कधी कधी ही तुम्हाला उदाहरण अगोदर भेटली असतील काही फार आजपासून 8-9 वर्षांपूर्वी ही उदाहरणं यायची. 10-15 वर्षापूर्वी टीव्ही वरती ते इंटरव्ह्यू घ्यायचे कोणी ज्यांनी आश्रम सोडलेला आहे एखाद्या ब्रह्मचार्याचा, आणि टीव्हीवर चांगलंच दाखवायचे. बघा बघा, IIT मधनं शिकलेला मुलगा आई वडिलांना सोडून गेला, संन्यासी बनला, राईट? आणि मग दाखवायचे आई वडील कसे रडत येत आहेत तिथे, आणि पूर्ण टीव्ही मध्ये पूर्ण दाखवायचे आई वडील रडतायत, मुलगा गप बसलाय, मैं नहीं जाऊंगा घर, हरे कृष्ण. आज बघायला गेलं तर ते कॉमेडी वाटेल नाही, हरे कृष्ण. आज आई वडील म्हणतात जा रे बाबा तुझा. सो नाव द अंडरस्टँडिंग इज की यु नो त्याला काय म्हणतात, काय काय लोक असं म्हणतात की अरे ये बच्चा इतना पढ़ाई किया, IIT पढ़ाई किया, इंजीनियर बना, डॉक्टर बना और ब्रह्मचारी बन गया. एक सीट बर्बाद कर दिया गवर्नमेंट का, यू नो. नहीं तो गवर्नमेंट का एक सीट बर्बाद हो जाए. बर्बाद क्यों किया उसने? मग आता त्याने एक सीट बर्बाद केली का? समजा एखादा जर तुम्ही आता मध्ये बघितलं होतं ना, एखादा जर समजा डॉक्टर झाला आणि डॉक्टर बनून त्यांनी किडन्या चोरी केल्या, हरे कृष्ण, मग आपण म्हणायला पाहिजे की उसने एक सीट बर्बाद कर दी. बर्बाद क्या, एक क्या 50 सीट बर्बाद कर दिया उसने. लोगों को जिंदगी देने वाला आदमी अगर जिंदगी ले रहा है, म्हणून हे सगळं रिलेटिव्ह डिस्कशन आहे बेस्ड ऑन व्हॉट यू आर डुईंग इन युअर लाईफ. तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे? मग आता समजा एखाद्या व्यक्तीने जगातला अपरा धर्म, हा भौतिक धर्म आहे ना, डॉक्टर असणे किंवा इंजिनियर असणे हा भौतिक धर्म आहे, तो सोडून जर त्याने एखाद्याने जर पराधर्म स्वीकार केला, म्हणजे तो डॉक्टर बनला, सॉरी भक्त बनला, भक्त डॉक्टर बनला, ठीक आहे. तर मग त्याने चांगले केले की वाईट केलं सांगा तुम्ही मला आता. हरे कृष्ण. चांगलं केलं, चांगलं केलं. प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी, चांगलं केलं त्यांनी. हा, पण याचा अर्थ असा नाही की मग तो आई वडिलांची काळजी घेत नाही. तो आई वडिलांची पण काळजी घेईल, राईट? पण समजा त्यामध्ये अशा 1000 मध्ये एक जर ब्रह्मचारी बनला, से फॉर एक्झाम्पल, मग तर तुम्हाला राहावलं जाणार नाही ना. असं कसं हो, तो त्याने शाळेची सीट घालवली, बर्बाद केली, कॉलेजची सीट बर्बाद केली, इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजची सीट बर्बाद केली, तो ब्रह्मचारी बनला. त्याच्या बदली जर एखादा कोणी ब्रह्मचारी बनला असता तर त्याने देशाची सेवा केली असती. मग आता देशाची सेवा करणारे बरेच डॉक्टर आहेत ना, आहेत का नाही? मग तुम्हाला औषधं मोफत भेटतायत का? ट्रीटमेंट मोफत भेटतीये का? हे सगळे डॉक्टर लोक काय करतात? सी लक्षात ठेवा. मग इथे प्रभुपाद आणि आपले आचार्य अंडरस्टँडिंग देतात की ऍक्च्युअली एक संन्यासी किंवा ब्रह्मचारी असेल त्याला देश किंवा राष्ट्र मदत करते, बरोबर आहे? त्याला राहायला जागा दिलेली आहे देशाने, त्याला एक सुव्यवस्था दिलेली आहे, प्रशासन दिलेलं आहे, तो व्यवस्थित राहू शकतो, बरोबर आहे? मग कोणी म्हणेल की तो सन्यासी का कोई कर्तव्य नहीं है कि देश के प्रति, उसको देश इतना कुछ दे रहा है. अरे बट आप ये नहीं समझते
एक सन्यासी को देश दे रहा है, लेकिन इस पूरे देश को कौन दे रहा है? पूरे देश को कौन दे रहा है? दुनिया को कौन दे रहा है फॅसिलिटी? भगवान दे रहे हैं ना. भगवान. पूर्ण जगाला भगवंत देत आहेत आणि तुम्ही त्या भगवंतांच्या सेवेकरता किती लोकांना लावलेलं सांगा मला. कुणालाच हरे कृष्ण. मग आपली कृतज्ञता किती आहे बघाल भगवंतांकडे. एक मनुष्य जर समाजाची सेवा सोडून जर ईश्वराच्या सेवेकडे गेला तर आपल्याला एवढा राग येतो, आणि तो ईश्वर पूर्ण जगाला पोचतोय, पूर्ण जगाचं पालन पोषण करतोय. आपल्याला त्याची काय म्हणजे चावल नाहीये, भनक नाहीये, अंडरस्टँडिंग नाहीये. उद्या जर भगवंताने ठरवलं, अच्छा कल से मैं हवा देना बंद कर देता हूँ, हरे कृष्णा, देखता हूँ तुम्हारे कितने इंजीनियर हवा निकालते हैं, मतलब हवा देते हैं. कितने इंजीनियर, कितने डॉक्टर है ना. डॉक्टर तुम्ही चालवता हॉस्पिटलमध्ये, व्हेंटिलेटर लावतात ना. कशावर चालतात ते व्हेंटिलेटर? ऑक्सिजन, बरोबर आहे. ऑक्सिजन कुठं निर्माण होतं? तुम्ही आणि मी निर्माण केलं ऑक्सिजन. मग देवाने जे निर्माण केलेलं आहे त्याच्यावर आपण जगतो, आणि आपल्या कोट्या लाखो लोकांमधील एक जर भक्त कोणी जर जग सोडून सेवेकरता गेला भगवंतांच्या, तर आपल्याला लगेच आऊ आऊ व्हायला लागतो. ये कैसा हुआ कैसा. अरे जिसको संसार इतना पोस रहा है, पाल रहा है भगवान, उनकी सेवा में एक क्या 1000 करोड़ लोग भी कम है. एक व्यक्ति गया तो आप इतना उथल पुथल करते हो. उसने दिखाया, बताया आपको रास्ता. आणि असं नाहीये की एखादा ब्रह्मचारी बनला असेल तर तो कॉन्ट्रीब्युट करत नाहीये. आज जगामध्ये सर्वात जास्त गरज काय माहितीये का? सर्वात जास्त बिमार लोक कोण आहे? मेंटली डिप्रेस्ड लोक, मानसिक तणावाले. आणि जगामध्ये एक सुद्धा असं हॉस्पिटल नाहीये जिथे मनाला ठीक करणारं औषध भेटतं. आहे का कुठे? मग हे औषध कोण देत आहे आज? मग तुम्ही ते ऐकता ना, ते झेन्झी भजन क्लबिंग, हे सगळं कुठनं आलेलं आहे? हे सगळं त्या संस्थेमधून बाहेर पडलेले फाटेफुटे आहेत. असं तुम्ही नका म्हणू की कुछ 4 लोग बैठ के उधर कीर्तन कर रहे तो नहीं. ये सब श्रील प्रभुपाद की कृपा से हमारे पूर्ववर्ती आचार्य की ये वाइब्रेशन घूम रहे हैं पूरे एटमॉस्फियर में, राइट. म्हणजे आज जेवढं काही कार्य एखादा संन्यासी किंवा ब्रह्मचारी करत आहे तेवढं कार्य करायला तुमच्याकडे कोणी नाहीये ऍक्च्युअली बघायला गेलं तर. कारण मनाला शांत करणारं औषध कुठेच नाहीये, बरोबर आहे का नाही. एखादा संन्यासी जर तुम्हाला शिकवत असेल कि मन को कैसे शांत रखना है, अच्छी आदतें कैसे लगानी है, बरोबर का नहीं, ये त्याचा कॉन्ट्रीब्यूशन है जगाला. और वैसे भी ये कॉन्ट्रीब्यूशन देने वाला कोई है नहीं. अभी आपके पास अगर पूरा बंगला रहेगा, गाड़ी, नौकर चाकर सब रहेंगे, लेकिन आपका मन दुखी है, तो आपका बंगला, गाड़ी, नौकर चाकर कुछ नहीं हो सकता उससे. आपको झिरो हो गया हो, बरोबर आहे का नाही. प्रीती गोविंद माताजी नाही म्हणतात की हा म्हणतात. हरे कृष्ण. मग आपल्याला कळलं पाहिजे की भगवंतांच्या कृपेने हे जे काही लोक सेवेत लागलेले आहेत त्यांच्या कृपेमुळे आपल्याला सगळी सेवा प्राप्त होते. कृपा म्हणजे इट्स अ कोऑपरेशन. ब्रह्मचारी इज कोऑपरेटिंग विथ द गृहस्थास, गृहस्थास दे आर कोऑपरेटिंग विथ द ब्रह्मचारी. प्रत्येकाचे रोल डिफाईन केलेले, राईट. म्हणजे तुम्ही जर असं इव्हेंच्युअली बघायला गेलात की इन वन सेन्स जे आपल्या भक्तीकरता प्रतिकूल आहे ते आपण त्यागतो, आणि जे भक्तीकरता अनुकूल आहे ते आपण स्वीकार करतो. याला म्हणतात सर्व धर्मांनी, सिंपल भाषेमध्ये, राईट. म्हणून आपण अशा त्या सगळ्या काही धर्मांचा त्याग करायचा जे आपल्याला भगवंतांची भक्ती करण्याकरता मदत करत नाहीये. म्हणून भक्तिविनोद ठाकूर यांची प्रार्थना आहे ना, अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम रक्षदिति विश्वासो गुप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षडविधा शरणागती. शरणागतीची 6 लक्षणं आहेत, राईट. की जे अनुकूल असेल ते स्वीकारावं, जे प्रतिकूल आहे ते त्यागावं. रक्षदिति विश्वासो, भगवंतांच्या रक्षणावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे की कृष्ण माझं रक्षण करतील, राईट. गुप्तृत्व मरणम यथा, म्हणजे भगवंत हे माझे पालन पोषक आहेत हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आत्मनिक्षेप कार्पण्ये, म्हणजे भगवंतांच्या शिवाय माझं अस्तित्व राहू शकत नाही, हे ज्याला कळलं, हे 6 लिंब, दॅट इज कॉल्ड शरणागती, राईट. सो समथिंग लाइक दॅट इन इसेन्स या श्लोकाचा अर्थ असा होतो. ओके, कोणाला काही प्रश्न आतापर्यंत?
हरे कृष्ण. बोला माताजी. सॉरी प्रभूजी, त्याने केलेलं तर ते तुम्ही प्रश्न विचारलेले ना अर्जुनासंबंधी, परत रिपीट करा प्लीज. हरे कृष्ण. अर्धा क्लास रिपीट करावा लागेल. हरे कृष्ण. नाही, फक्त ते तुम्ही विचारलेलं ना. बाकीच्याने माईक म्यूट करा, मी सांगतो. अर्जुनाकडनं भगवंताने ती शक्ती हिरावून घेतली, कारण त्यावेळेला अर्जुनाला त्या शक्तीची गरज नव्हती. राईट. तुम्ही समजा म्हातारे झालात आणि बेडवरती बसलेला आहात, तुम्हाला तिथे काय पाहिजे? फक्त जपमाळ पाहिजे. तुम्हाला तिथे हार्मोनियम नको, नाही कीर्तन नको. आय मीन टू से कीर्तन पाहिजे, तुम्हाला वाजवायची गरज नाही तिथे आता, किंवा तुम्हाला काय मोठे कलाकार दाखवायची गरज नाही. मी कसं ड्रेसिंग करू शकतो, तुम्ही करता, चांगली गोष्ट आहे. इट्स व्हेरी नाईस टूल, नॉट टूल, सेवा. राईट. पण आता तुम्हाला तेव्हा त्याची गरज नाहीये, मग तेव्हा त्या गोष्टी भगवंत तुमच्याकडनं घेऊन जातील आणि ते इव्हेंच्युअली जातातच आपल्याकडनं. शेवटी आपण मृत्यूशयीवरती असताना आपल्यासोबत काय असणार आहे? मी आणि माझी जपमाळ. कधी कधी जपमाळ पण पकडता येत नाही, मग काउंटर पण नसेल, जस्ट मी आणि माझे शब्द, हरे कृष्ण, दॅट्स इट. मग आपली ही पहिल्यापासून तयारी असायला पाहिजे की इव्हेंच्युअली आपल्याला फक्त महामंत्र जपायचा आहे, आणि बाकी सगळ्या गोष्टी तोपर्यंत उपयोगी आहेत जोपर्यंत ते आपल्याला महामंत्र जप करण्याकरता मदत करतात. राईट. हरे कृष्ण. सो समथिंग लाईक दॅट. हरे कृष्ण. बोला माताजी. हरे कृष्ण. दंड प्रणाम प्रभूजी. प्रभूजी, तुम्ही आता म्हटले की आपण म्हणजे सर्व धर्मांचा त्याग केला पाहिजे, जसं की आता तुम्ही सांगितलं की म्हणजे जे आपल्याला भगवंतांकडे शरणागती न्यायला आपल्याला जे मदत करणे, आपण त्यांचा त्याग केला पाहिजे. पण मग प्रभूजी, आपण जर त्यांचा त्याग केला तर मग त्यांचा पण कसं काय उद्धार होणार, किंवा आपण त्यांना भक्तीमध्ये कसं काय आणू शकतो? मग त्याला म्हणतात प्रचारक. तुम्ही प्रचारक आहात. हरे कृष्ण. लक्षात ठेवा, जसं प्रभुपादांच्या वेळेला काही भक्त म्हटले होते की आपण नाइट क्लब में जाके बुक डिस्ट्रीब्यूशन करते हैं, वहां पे बहुत लोग आते हैं. प्रभुपाद म्हटले, जाओ लेकिन वापस भी आना. सो वी हॅव टू बी केअरफुल. असं नको व्हायला की जगाचा उद्धार करता करता आपलीच भक्ती संपून जाते. राईट. सो वी हॅव टू बी एक्स्ट्रीमली केअरफुल. जगातील जे धर्म आहेत ते आपण पालन करावे जेवढे आपल्याला शक्यता आहे तेवढी. पण एखादा धर्म जर आपल्या भक्तीमध्येच अडथळा बनत असेल तर आपल्याला मग त्याचा विचार करावा लागेल. राईट. किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं, असं राहायचं, न्यूट्रल राहायचं. समजा काही तुम्हाला उदाहरण दिलं ना, काही मित्र आहेत तुमचे जे नॉनव्हेज खातात, मग ते तुमचे एवढे जिगरी मित्र आहेत की त्यांना तुम्हाला त्यागता पण येत नाही किंवा तुम्हाला जवळ पण घेता येत नाही. असंच राहायचं दुरून. हरे कृष्ण. संबंध आपल्याला तोडायचे नाही आहेत ना, पण संबंध तोडायचे पण आहेत. मग असे पण तोडायचे नाही की नंतर ते म्हणतील, अरे क्या यार. मग तुम्ही जर कधी भविष्यामध्ये त्यांना जर सांगायला गेलात की एक बुक लेगा भगवद्गीता पडेगा, हरे कृष्ण जपेगा, तर तुम्हाला जवळच घेणार नाही. राईट. एवढं पण तोडायचं नाही. सेफ डिस्टन्स. राईट. समथिंग लाईक दॅट. सो दॅट प्रॅक्टिकल व्यावहारिक अंडरस्टँडिंग आपल्याला भगवंत देतील त्या क्षणाला जेव्हा गरज पडेल तेव्हा. नॉट टू वरी फॉर दॅट. आहे का नाही? हरे कृष्ण. बोला माताजी. प्रभूजी, तुम्ही आता मध्ये बोललात ना की प्रश्न विचारलात की अर्जुनाला भगवंतांनी पूर्ण ज्ञान दिलं, कर्माबद्दल, धर्माबद्दल, म्हणजे वर्ण आश्रमाबद्दल सगळं सर्व पूर्ण ज्ञान दिलं, आणि शेवटी त्यांना असं विचारलं की आता तू आता स्वतंत्र आहेस की म्हणजे तू निर्णय घेऊ शकतोस की तुला आता काय करायचंय शेवटी. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा प्रभूजी, कारण की मी ते ऐकलंच नाही. रेकॉर्डिंग देणार आहे मी नंतर. हरे कृष्ण. हा, म्हणजे त्याचं उत्तर काय होतं? बेसिकली आपल्याकडे नेहमी चॉईस आहे ना, आपण काय करावं की काय करू नये. आपल्या स्वतंत्र इच्छेवरती भगवंत कधी हस्तक्षेप करत नाहीत. निर्णय आपल्याकडे असतो काय करायचंय. आपल्याला सांगितलं आहे वाईट काय आहे, चुकीचं काय आहे, पण डिसिजन आपल्याला घ्यायचंय. ठीक आहे. हरे कृष्ण. ठीक आहे, तर मग आपण आज इथेच थांबूया. ह्या श्लोकला थोडंसं अजून पूर्ण करायचंय, थोडंसं पाठ बाकी आहे, त्यानंतर त्याची फलश्रुती आहे गीतेची. पण माझा थ्रोट जरा जास्त हे आहे आज.
सपोर्ट करत नाहीये. तर त्यामुळे आपण आज थांबून नेक्स्ट आय थिंक शुक्रवारी ना, नेक्स्ट क्लास फ्रायडेला, शुक्रवारी याला आपण घेऊन पूर्ण करून त्या दिवशी भगवद्गीता पूर्ण होऊन जाईल आपली. मे बी त्या दिवशी जर 1 तासात पूर्ण झाली तर मग उरलेल्या अर्ध्या तासात आपण भक्ती रसामृत सिंधू स्टार्ट करू. तर तुम्ही ते पुस्तक घेऊन ठेवा, भक्ती रसामृत सिंधू किंवा एनओडी. त्यांच्याकडे नाहीये त्यांनी. प्रभूजी मंदिरात मिळेल? हरे कृष्ण. हो, मंदिरामध्ये आहे बुक स्टॉलला भक्ती रसामृत सिंधू मराठीमध्ये. ठीक आहे, ओके ठीक. ओके. हरे कृष्ण. ओके. हरे कृष्ण प्रभूजी. बोला माताजी. हा प्रभूजी, म्हटलं एकादशीला तुम्ही झूम चालू ठेवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. मलाच माहिती नाही झूम किती वेळ चालू राहिला, काय झालं. मी आपल्या इथले बुक डिस्ट्रीब्युशनच्या दुनियेमध्येच इथेच भरपूर भक्तांनी त्या दिवशी माताजी लोकांनी भरपूर 32-64 राऊंड केले. आपल्या इथे प्रतीक्षा नितीन माटील माताजींनी पण 64 राऊंड 12च्या आत केले होते. हो. त्यांचा आपण हरी करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल. त्यांनी आपली जी इथली हवा आहे त्याला शुद्ध केली त्यांनी. राईट, वातावरण शुद्ध केलं आध्यात्मिक ध्वनीने. हा, माताजींना प्रार्थना करेल की त्यांनी झुमला राहायला पाहिजे एकादशीच्या दिवशी. आपण राहू सगळे मिळून झुमला. येस येस, आपण राहू सगळे. मॅरेथॉन जशी Yes, येईल तसं मी पण जास्त जॉईन होईल. हरे कृष्ण. हरी बोल. हरी बोल. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम प्रभूजी. बोला माताजी. प्रभूजी, माझी काही योग्यता नाहीये, पण इथे जे काही प्रभुपादांचे शिष्य आहेत ना, तर भुरिजन प्रभू आहेत, बाकीचे काही डिसायपल आहेत, तर त्यांची 6 दिवस मला सेवा मिळाली प्रभूजी, कुकिंगची सेवा. माझ्यासाठी प्रार्थना करा. हरे कृष्ण. आजपासून स्टार्ट केली मी सेवा. मला फोन आला होता माताजींचा की सेवा करा म्हणून. तुम्हाला सेवा जमेल का? म्हटलं मी करेन प्रभूजी. माताजी म्हटलं तर 6 दिवस मला कुकिंगची सेवा भेटली प्रभूजी. Yes, माझ्यासाठी प्रार्थना करा की मी चांगल्या प्रकारे प्रभुपादांचे शिष्य त्यांची चांगल्या प्रकारे सेवा करू शकेन प्रभूजी. हरे कृष्ण. तुम्ही चांगली सेवा केली तर आमच्या ग्रुपला पण थोडासा लाभ होईल आध्यात्मिक. प्रभूंची तब्येत बरी नाही ना प्रभूजी. अच्छा. येस येस. 2nd स्टेज कॅन्सर प्रभूजी. येस येस. ठीक आहे माताजी. प्रार्थना करा प्रभूजी. येस, चांगली सेवा करा तुम्ही आणि एकदम शुद्ध चेतनेमध्ये भगवत पारायण होऊन सेवा द्या. राईट, आमची सगळ्यांची प्रार्थना आहे. आणि तुमची आता नव्हे तर हरे कृष्ण. श्री राधे श्याम. तर 3 वाजता आली ती. 3 वाजता आली ती पोरगा. ती मुलगी पण आली ती. हरे कृष्ण. हरे कृष्ण. नमो विष्णुपादाय कृष्णकृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18.
आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 64 ला थांबलो होतो. सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वच इष्टोसी मे दृढमती ततो वक्ष्यामि ते हितम. तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानामधील अत्याधिक गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन सांगतो. हे तुझ्या हितार्थ आहे आणि म्हणून ते माझ्याकडून ऐक. राईट. भगवंतांनी भगवद्गीतेचा उपसंहार करताना, कन्क्लुजन देताना अर्जुनाला हे सांगत होते. त्यानंतर भगवंत म्हणतात श्लोक नंबर 65 मध्ये, वाचा शोभाशी थोडी माता वाचा श्लोक नंबर 65. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यस्य सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मी. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आपल्याला एक्झॅक्टली सेम श्लोक 9.34 मध्ये गेलेला आहे. राईट. तुम्ही जर 9.34 मध्ये जावा, 9.34. बघा तुम्हाला तिथे दिसेल 9.34 मध्ये, मन्मना भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्कुरु आहे. सेम लाईन्स आहेत. अंतर दुसऱ्या लाईनीमध्ये आहे. इथे दिलं आहे मामे वैश्यसे सत्यम ते. राईट. आणि इथे दिलेलं आहे मामे वैश्यसी युक्तम वे आत्मनाम मत्परायण. तुम्ही 34 अनुवाद वाचला. तिथे दिलेला आहे आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. राईट. सो 34 नंबर मध्ये तुम्ही बघत असाल तर भगवंत म्हणतात की तू माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण हो, माझे सदैव भजन पूजन कर, तू मला प्राप्त होशील. राईट. आणि इथे काय म्हणतात, आणि इथे 18व्या अध्यायात म्हणतात तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. मग तुम्हाला दिसेल दोघांमध्ये अंतर 9.34 मध्ये आपल्यावरती आहे की आपल्याला भगवंताचा भक्त बनायचं की नाही बनायचं. राईट. आणि इथे 65 मध्ये द मोर वर्क इज ऑन कृष्ण. जास्त जोर भगवंताला लावायचा आहे. हरे कृष्ण. भगवंत म्हणतायत तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस आणि तू निश्चितपणे मला प्राप्त होशील. राईट. तिथे पण म्हटलेलं आहे तू निश्चितपणे मला प्राप्त होशील. पण तिथे भगवंतांची प्रार्थना दिसत नाहीये काही. राईट. बरोबर आहे का नाही. आणि इथे तुम्हाला काय दिसतंय, भगवंतांची प्रार्थना दिसते. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहे. सो आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा कुठल्याही रिलेशनशिप मध्ये, संबंधामध्ये दोन्ही साईडनी रेसिप्रोकेशन लागतं. सो एक बाजूने मी पण प्रयत्न केला पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीने सुद्धा मला प्रतिसाद दिला पाहिजे. राईट. तेव्हा आपला संबंध स्थापित होतो. तर इथे सुद्धा तुम्हाला दिसेल की भगवंत म्हणतात की तू तुझ्या बाजूने प्रयत्न कर आणि मी पण माझ्या साईडने प्रयत्न करेन. आणि म्हणून जसं जसं ही भगवद्गीता कन्क्लूड होत जाईल, कन्क्लुजनच्या वेळी तुम्हाला दिसेल की जास्त प्रयत्न हा भगवंताकडून चाललेला आहे, रादर दॅन प्रयत्न आपल्याकडनं. राईट.
म्हणून इमिडिएट जो नेक्स्ट श्लोक आहे 18.66 त्याला आरंभ करताना हा बॅकग्राऊंड आहे त्याला आरंभ करण्यापूर्वी राईट. म्हणून इथे तुम्हाला हा शब्द दिसेल सत्यम ते राईट. सत्यम ते म्हणजे मी सत्य बोलत आहे की निश्चितपणे तुम्हाला प्राप्त होशील राईट. अमरकोश हे एक डिक्शनरी आहे वैदिक. त्या डिक्शनरी प्रमाणे सत्य म्हणजे ट्रू किंवा सत्य किंवा प्रतिज्ञा आपण त्याचा अर्थ घेता येतो. आणि प्रतिज्ञा म्हणजे काय आहे. आता इथे शब्द तुम्हाला दिसेल प्रतिजाने. प्रतिजाने म्हणजे मी प्रतिज्ञा करतो. आणि ही प्रतिज्ञा कशी केलेली आहे. पब्लिकली केलेली आहे. जसं तुम्ही कधी कधी जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही क्लिअर असाल की ही गोष्ट मी करू शकतो किंवा देऊ शकतो किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या संस्थेबद्दल किंवा एखाद्या कोणाबद्दल आपुलकी असेल आणि तुम्हाला इच्छा असेल की मी केलंच पाहिजे तर त्याची तुम्ही काय करता पब्लिकमध्ये त्याला काय म्हणतात पब्लिकली जरा तुम्ही डिक्लेअर करता राईट. एक असतं पब्लिकली डिक्लेअर करणे आणि एक असतं प्रायव्हेटली बोलणे. पब्लिकली डिक्लेअर केल्यावरती मग तुम्ही बाध्य होतात. हरे कृष्ण. कारण मग तुम्हाला 10 लोक बघतात ऐकतात. म्हणून बघा विवाहाची पद्धत आहे. विवाह पद्धत किंवा दीक्षा समारोह वगैरे हे कसे होतात पब्लिकली होतात राईट. असे का. कारण जेणेकरून समजा आता लग्न केलं असेल. समजा 2 लोकांनी लग्न केले आणि त्यांनी फक्त कोर्टमध्ये जाऊन कचेरीमध्ये साईन करून लग्न करून मोकळे झाले तर काय आहे ते फक्त कोर्ट आणि 2-3 लोकांना माहिती आहे राईट. पण जेव्हा तुम्ही 1000-2000 लोकांना बोलवणार. पूर्वीच्या काळी लग्न असे व्हायचे गावाकडचे. हरे कृष्ण. आजकालचे लग्न म्हणजे काय नवऱ्याकडचे 15 लोक 15, 20, 30, 40 जास्तीत जास्त 50 लोक राईट. आणि नवरीकडचे 15-20 लोक किंवा 50-30 लोक याच्यामध्ये लग्न आटपून जातं. पण ऍक्च्युली तुम्ही गावाकडे लग्न बघितले असतील आणि तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांचे तसे लग्न झाले असतील ना. गावाला 1000 लोक गावामध्ये पूर्ण गाव लग्नाला आलेलं आहे. मग आता पूर्ण गावाला माहिती आहे की या स्त्रीचं लग्न झालेलं आहे किंवा या पुरुषाचं लग्न झालेलं आहे. हरे कृष्ण. मग आता कोणी काय बघू शकत नाही इकडे तिकडे झालं त्याचं. आणि ज्याने लग्न केलेलं आहे त्याला पण एक कमिटमेंट वाटते. अरे मेरे शादी में इतने लोग आके गए सब लोगों ने देखा अब मैं कैसे मना कर सकता हूँ किसी को कि ये मैं सेवा नहीं करूंगा या मैं अपनी पत्नी का ख्याल नहीं रखूंगा. लोक नाव ठेवतील ना आहे की नाही. आणि एवढ्या सगळ्या लोकांनी मला लोकांसमोर मी आश्वासन दिलेलं आहे. मग लोक हे काय बनतात विटनेस बनतात राईट. आणि मग त्यावेळेला आपल्याला एक त्याला काय म्हणतात प्रतिबद्धता वाटते की नाही मी जर प्रॉमिस केलेलं आहे एवढं पब्लिकली तर आय मस्ट फॉलो. मला हे फॉलो केलंच पाहिजे. त्याचप्रमाणे इथे भगवंत काय करतायत प्रतिजाने पब्लिकली डिक्लेअर करतायत राईट. तर त्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की तू डिक्लेअर कर नमे भक्त प्रणश्यती राईट की माझ्या भक्तांचा कधी नाश होत नाही. आणि इथे भगवंत स्वतः डिक्लेअर करतायत की माझ्या भक्ताला मी माझ्याकडे घेऊन येणार राईट. आणि त्याला शब्द काय वापरलाय पुढे प्रियोसी. प्रियोसी म्हणजे तू माझा अत्यंत प्रिय आहेस म्हणून मी तुला घेऊन देईन जवळ राईट. सो तुम्ही बघत असाल थ्रू आउट द भगवद्गीता बिगिनिंग टू एंड भगवद्गीता 4थ्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं होतं सखाचेती रहस्यम ते उत्तमम. म्हटलं की एवम परंपरा प्राप्त एवम राजर्षी वेद राईट. ही परंपरेमध्ये आलेली गीता स्पेशली अर्जुन मी तुला सांगत आहे का कारण तू माझा सखा आहेस आणि तुम्हाला प्रिय आहेस. जोपर्यंत आपण भगवंतांचे सखा बनत नाही किंवा प्रिय बनत नाही इनडायरेक्टली आपण भक्त बनत नाही तर आपल्याला भगवद्गीता ऐकायची काय गरज आहे. हरे कृष्ण. आय मीन टू से की गरज आहे पण भगवद्गीतेचा आशय आपल्याला तोपर्यंत समजू शकत नाही जोपर्यंत आपण भगवंतांचे भक्त बनत नाही. जेव्हा आपण भक्त बनणार तेव्हा गीतेचा आशय आपल्याला प्राप्त होईल राईट. म्हणून इथे भगवंतांनी म्हटलेलं आहे स्पेशली
या पुढच्या 2 श्लोकांना जोडून इथे 65 मध्ये आणि 66 मध्ये, स्पेशली 65 मध्ये प्रभुपाद लिहितात, मनुष्याने श्रीकृष्णाचा शुद्ध भक्त झाले पाहिजे, सदैव त्यांचे चिंतन केले पाहिजे आणि त्यांच्याच प्रित्यर्थ कर्म केले पाहिजे. हा ज्ञानाचा अत्यंत गोपनीय भाग आहे. मनुष्याने केवळ उथळ ध्यानी होऊ नये. त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे जेणेकरून त्याला सदैव कृष्ण चिंतन करता यावे आणि सदैव अशा पद्धतीने सर्व दैनंदिन कार्य केले पाहिजे की त्या सर्व क्रिया श्रीकृष्णांशी संबंधित असाव्यात. राईट. आणि प्रॉपर लिहितात, दिवसातील 24 तास केवळ कृष्णचिंतन होईल अशा पद्धतीने त्याने आपल्या जीवनाची घडी बसवली पाहिजे. हरे कृष्ण. 24 तास म्हणत असेल, 24 तास कसं काय कृष्ण स्मरण होईल आम्हाला. राईट. पण आपण ऍक्च्युली आपल्या जीवनामध्ये जर आपण व्यवस्थित पद्धतशीर विभाजन केलं आणि प्लॅनिंग केली तर हे शक्य आहे. राईट. म्हणून प्रबोधन आपल्याला एक प्रोग्राम दिलेला आहे, 16 राउंड्स. त्यानंतर तुम्ही म्हणाल की ओके 16 मला हो गया, अभी क्या करना है. म्हणून प्रबोधन ने म्हटलं की ओके 16 राउंड होने के बाद फिर आप कुछ तो खाएंगे ना घर में. हरे कृष्ण. जो भी खाएंगे उसे भगवान को भोग लगा के खाओ, म्हणजे कृष्ण स्मरण होत राहील. अच्छा, आप कुछ ना कुछ सुनना चाहेंगे तो आप लेक्चर सुनो कृष्ण के बारे में, तो कृष्ण स्मरण होगा. अच्छा, तो फिर मैं उसके बाद कहीं घूमने चला जाऊंगा, तो प्रॉब्लेम मंदिरामध्ये जाऊन या, दर्शन करून या. राईट. तेव्हा आपल्याला कृष्ण स्मरण होईल. अच्छा, तुम्हाला काहीतरी वाचायची इच्छा होईल, भगवंतांच्या बद्दल संबंधित शास्त्र वाचा. अशा प्रकारे प्रभुपादांनी जीवनाला अशी घडी बसवून दिलेली आहे की आपल्याला 24 तास भगवंतांचं स्मरण होईल. राईट. प्रॅक्टिकली अशा प्रकारे प्रभुपाद लिहितात. आणि प्रभुपादांनी दिलेलं आहे पुढे, स्पेशली तुम्ही जर तिथे पुढचे 2-3 लाईन वाचल्या तर, भगवंत प्रतिज्ञेने या ठिकाणी सांगतात की जो कोणी अशा विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये आहे तो निश्चितपणे कृष्ण लोकाची प्राप्ती करू शकेल. कृष्ण लोकामध्ये त्याला श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष सानिध्य प्राप्त होते. भगवंतांनीही अर्जुनाला हे परम गुह्य ज्ञान सांगितले, कारण अर्जुन त्यांचा अत्यंत प्रिय सखा आहे. जो कोणी अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण करतो तो श्रीकृष्णांचा प्रिय सखा होऊ शकतो आणि अर्जुनाप्रमाणेही त्याला पूर्णत्व प्राप्त होऊ शकते. आता या क्षणाला या गीतेमध्ये, गीतेचा हा जो क्लायमॅक्स आहे, इमोशनल क्लायमॅक्स म्हणतात त्याला. इमोशनल क्लायमॅक्स म्हणजे भगवंतांच्या भावना एवढ्या उच्च स्तरावरती एक्सप्रेस होत आहेत की पुढचं तुम्ही तात्पर्य बघितलं, जेवढी इमोशनल एक्साइटमेंट भगवंतांची तेवढी प्रभुपादांची पण आहे. हरे कृष्ण. तर प्रभुपादांचं नेक्स्ट तात्पर्य बघा, पॅराग्राफ. हे शब्द ठामपणे दर्शवतात की मनुष्याने द्विभुज, वेणुद्वारी, श्यामसुंदर आणि केसांमध्ये मयूरपुच्छ धारण केलेले श्रीकृष्णाच्या रूपावर ध्यान केंद्रित केले पाहिजे. हरे कृष्ण. प्रभुपाद लिहितात, श्रीकृष्ण रूपाचे वर्णन ब्रह्मसंहितेत तसेच इतर वैदिक शास्त्रामध्ये आढळते. मनुष्याने भगवंतांच्या श्रीकृष्ण या आदी रूपावर मनाला एकाग्र करावे, भगवंतांच्या अन्य रूपावर ध्यान भटकून देऊ नये. हरे कृष्ण. हे काय आहे, प्रभुपादांची एक्स्टसी आहे. राईट. भगवंतांचं एवढं प्रेम प्रभुपादांच्या हृदयामध्ये आहे, स्पेशली श्रीकृष्ण रूपावरती, की भगवंत म्हणतात की प्रभुपाद म्हणतात की तुम्ही दुसऱ्या कुठल्याही रूपावरती आपलं ध्यान भरकवण्याची गरज नाहीये. हरे कृष्ण. राईट. आणि त्याने पुढे दिलेलं आहे की भगवंतांचे विष्णू, नारायण, राम, वराह आदी अनेक रूपे आहेत, परंतु भक्ताने अर्जुनासमोर उपस्थित असलेल्या रूपावरच आपले मन केंद्रित करावे. आपले काय काय बाकीचे लोक आहेत हे तात्पर्य ऐकून थोडे दुखी होतात, जे राम भक्त आहेत, म्हणजे इतर भगवंतांच्या रूपांचे भक्त आहेत. असं नाही की प्रभुपाद म्हणतात आपल्याला की त्यांचं तुम्ही आराधना नाही केली पाहिजे. हे काय आहे, प्रभुपादांची एक्स्टसी आहे. राईट. प्रभुपादाने तर आपल्याला पूर्ण भागवतम दिलेलं आहे. पहिले 9 स्कंद जे आहेत त्याच्यामध्ये तर विष्णू रूपाचीच आराधना केली जाते. राईट. अनेक अनेक भगवंतांच्या अवतारांची. पण इथे स्पेशली प्रभुपादांचं काय आहे, इमोशनल क्लायमॅक्स आहे, जसं भगवंतांचं आहे. आणि असं का, कारण प्रभुपाद सांगतात श्रीकृष्णांच्या रूपावर मन केंद्रित करणे हे ज्ञानाचे परम गोपनीय सार आहे. राईट. का परम गोपनीय आहे, कारण श्रीकृष्ण भक्ती जी आहे, स्पेशली गोलोक वृंदावन मधली, ती फार अशी भक्ती ही फार दुर्मिळ आहे आणि सहजासहजी प्राप्त होत नाही. आपण बरेच जर शास्त्र वाचले तरी आपल्याला
आध्यात्मिक मार्गामध्ये फक्त एंट्री वैकुंठापर्यंत होईल जास्तीत जास्त, परंतु वैकुंठातून पुढे पुढे अयोध्येतून द्वारका, द्वारकेतून मथुरा आणि मथुरेतून गोलोक वृंदावन, हा जो इतका अतिगुह्य जो सार आहे तो आपल्याला केवळ श्रील प्रभुपादांच्या कृपेने भेटत आहे. राईट. आणि म्हणून त्याला इथे म्हटलेलं आहे भगवद्गीतेचा हायेस्ट इमोशनल क्लायमॅक्स. राईट. प्रभुपादांच्या भाषेमध्ये सुद्धा आणि भगवंतांच्या भाषेमध्ये सुद्धा ते म्हणतात की बाकी विष्णू फॉर्म को मत देखो, केवळ कृष्ण को देखो. राईट. इव्हन दो सगळे विष्णू फॉर्म हे कुठनं जनरेट होतात, श्रीकृष्णामधून उत्पन्न होतात, तरी सुद्धा प्रभुपाद असं म्हणत आहेत. सो दॅट इज हिज एक्स्टसी. राईट. आणि त्याला म्हटलेलं आहे कारण तो अत्यंत माझा काय आहे, प्रिय सखा आहे. राईट. मग याचं आपण विवरण अगोदर पण बघितलं होतं 9व्या अध्यायात. मनमना म्हणजे मन ऑफर करणे, म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर. मदभक्त म्हणजे आपले स्वतःचा आत्मा ऑफर करणे भगवंतांना. राईट. मध्याजी म्हणजे भगवंतांना गिफ्ट देणे, म्हणजे आपल्या जवळ जे काही गोष्टी आहेत त्या भगवंतांना देणे. माम नमस्कुरु म्हणजे आपल्या शरीराने भगवंतांना सेवा देणे, म्हणजे आपलं ग्रॉस बॉडी, स्थूल शरीर. म्हणजे बेसिकली हे स्थूल शरीर, आपलं सूक्ष्म मन, आपले स्वतः आत्मा आणि आपल्या जवळ असणाऱ्या सगळ्या गोष्टी भगवंतांना आपण अर्पित करायच्या, म्हणजे सगळं काही भगवंतांना अर्पित करायचं. राईट. मनमना म्हणजे मन, मदभक्त म्हणजे स्वतः आपण आत्म्याला ऑफर करणे, मध्याजी म्हणजे आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टी देणे, माम नमस्कुरु म्हणजे आपल्या शरीराने भगवंतांना नमस्कार करणे, म्हणजे बेसिकली या स्थूल शरीराने भगवंतांना प्रणाम करणे. अशा प्रकारे संपूर्ण आपलं अस्तित्व हे भगवंतांच्या चरणी समर्पित करणे. राईट. आता एवढं सांगितल्यावरती मग इथे या क्षणाला अर्जुनाला एक प्रश्न येईल. अर्जुन म्हणेल की ऍक्च्युली की अगोदर भगवंतांनी भरपूर सांगितलेलं ना अर्जुनाला, अनेक पंथ, अनेक मार्ग, ध्यान योग, ज्ञान योग, अष्टांग, भक्ती, सगळं बरंच काय त्यांनी सांगितलेलं आहे. भक्ती कन्क्लुजन मध्ये सांगितले. मग अर्जुनाला असा प्रश्न पडेल की यू आर टेलिंग मी टू डू धिस बट देर आर सो मेनी अदर थिंग्स. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुम्ही करायला सांगितलेल्या आहेत, मग एक्झॅक्टली मी काय करावं. राईट. हा एक पहिला प्रश्न आहे. आणि म्हणून या प्रश्नाला उत्तर देण्याकरता नेक्स्ट श्लोक येईल. आणि दुसरी गोष्ट असा पण अर्जुनाला प्रश्न आहे की ही जी भक्ती तुम्ही देताय ती फार उच्च कोटीची भक्ती आहे. हो, ही सहजासहजी तुम्ही कोणाला देत नाही, मग तुम्ही मला का द्यायचा प्रयत्न करताय. राईट. आपले आचार्य उत्तर देताना म्हणतात की ऍक्च्युली ही जी भक्ती आहे म्हणजे एकदम गोलोक वृंदावन मध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरणी साख्य, दास्य, साख्य, वात्सल्य, माधुरी या भावांमध्ये दुर्मिळ भक्ती आहे. जनरली ही भक्ती आपल्याला भगवंतांच्या भक्तांकडून भेटते. राईट. कोणीतरी डिवोटी आपल्या जीवनामध्ये येतं, आपल्याला प्रचार करतं. इथे यावेळेला अर्जुनाला हा प्रश्न पडला की जनरली तुम्ही अशी भक्ती तुम्ही कुठल्या तरी डिवोटीच्या मार्फत देता. राईट. पण आता इथे कृष्ण अर्जुनला म्हणतायत आज मी एक अपवाद करतोय, एक्सेप्शन बनवतोय. एक्सेप्शन काय आहे की जनरली मी माझ्या डिवोटीकडनं देतो, पण आज मी तुला माझ्या मार्फत देईन. अपवाद, एक्सेप्शन. तू माझ्याकडे ये, मी तुला डायरेक्ट भक्ती द्यायला तयार आहे. असं का? कारण कधी कधी काय होतं की आपण कुठल्या डिवोटीकडे जायला थोडंसं कचरतो. नाही, कोणी डिवोटी कसा बोलेल, काय बोलेल, किंवा तुम्हाला कसं ट्रीटमेंट देईल, कधी कधी आपल्याला असं वाटतं. भगवंत म्हणतात की कोई बात नहीं, आप मेरे पास आ जाओ, फिर मैं आपको शुद्ध भक्ति दूंगा और वो शुद्ध भक्ति के माध्यम से मैं आपको बाकी भक्तों का संग भी दूंगा. असं नाही की मग आपण भगवंताकडे गेल्यावरती मग आपल्याला कोणी भक्तांचा संघ नकोय. नाही, त्यांचा पण संघ हवाय, पण कधी कधी आपल्याला जायची इच्छा नसते डायरेक्ट भक्तांकडे. राईट. मग आपण भगवंतांकडे जातो आणि मग भगवंत काय करतात भगवंत आपल्याला घेऊन आपल्या त्यांच्या भक्तांकडे सोपवून देतात की ये देखो, ये डिवोटी मैंने आपको दे दिया है आपके केयर में. राईट. सो दिस सेम थिंग इज हॅपनिंग ओव्हर हिअर. आणि म्हणून पुढच्या श्लोकाला ते याला जोडून सांगतात की तू काय कर, मला फक्त शरण जा. तू फक्त मला शरण गेलास तर मी तुला ही भक्ती आज प्राप्त करून देईन, तत्क्षणी प्राप्त करून देईन. वाचा श्लोक नंबर 66 वाचा. प्रीती गोविंद माताजी. हरे कृष्ण. प्रणाम प्रभुजी.
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस. हरे कृष्ण प्रभूजी. येस, हरे कृष्ण. भगवंत काय म्हणतायत कि ठीक है, आप मेरे पास सिर्फ आके शरणागति करो, राइट. और शरणागति भी कैसे? सर्व धर्मान, सगळ्या धर्मांचा तो त्याग कर, राइट. जसं गीतेमध्ये भगवंतांनी 4थ्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकात आणि 8व्या श्लोकात सांगितलं होतं की मी या जगामध्ये धर्माची स्थापना करण्याकरता येतो, राइट. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भवति भारत. मग आता तेच भगवंत म्हणतात काय कर, सगळे धर्म सोडून दे. हरे कृष्ण. ज्यांनी धर्मांची आपल्याला व्याख्या दिलेली आहे, जगामधले वेगवेगळे धर्म सांगितले, राईट, तेच म्हणतायत की तू आता हे सगळे काही धर्म सोडून दे आणि तू मला शरण आहे एक भावेने. मग असं काय भगवंत म्हणतात सांगा मला. आता ते कोण सांगेल? बोला निवेदा माताजी, काय म्हणताय? मग एवढं सांगायची काय गरज? कोण म्हणाल की एवढं सांगायची काय गरज होती? मग 18 अध्यायावरून तुम्ही आलात, तुम्ही डायरेक्ट मला सांगायचं ना की शरण आहे, मी आलो असतो. बोला बोला. हरे कृष्ण. अर्जुनाचा मूळ प्रश्न काय होता? कुलधर्म सांभाळायचा की क्षत्रिय धर्म सांभाळायचा, हे 2 समस्या होत्या, राईट. आपलं कुळ वाचवायचं की आपलं क्षत्रिय धर्म पाळायचा. जर कुळ वाचवला गेला असता तर त्यांची हत्या न करणे हा त्याच्याकडे पर्याय होता. म्हणजे बेसिकली क्षत्रिय धर्म नाकारणे. क्षत्रिय धर्म पालन करायला गेला असता तर कुळातल्या लोकांना मारावं लागलं असतं, म्हणजे कुलधर्म त्याला त्यागावा लागला असता, राईट. आता त्याची ही गंभीर समस्या की हे केलं तरी प्रॉब्लेम, ते केलं तरी प्रॉब्लेम, राईट. मग अशा वेळेला भगवंताने काय केलं? पूर्ण गीता सांगितली. हरे कृष्ण. भगवंताने काय सांगितलं की ऍक्च्युली क्षत्रिय धर्म किंवा कुळधर्म, इधर क्षत्रिय धर्म असेल किंवा कुळधर्म असेल, दोन्ही धर्म काय आहेत? भौतिक जगातले आहेत, राईट. बरोबर आहे का नाही? ते काही भगवंताच्या भक्तीशी संबंधित नाहीयेत. कुळ हे भगवंताच्या भक्तीशी संबंधित असेल किंवा नसेल, मोस्टली नसतंच. कारण कुळ हे कशावरती आधारित आहे? शारीरिक स्तरावरती आधारित आहे, राईट. त्याचप्रमाणे क्षत्रिय धर्म हे सुद्धा कशावरती आधारित आहे? शरीरावरती आधारित आहे. कारण मी क्षत्रिय, क्षत्रिय म्हणजे कोण? याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुणाचं मिक्सचर आहे, मोस्टली रजोगुण आहे, राईट. ब्राह्मण त्यानंतर क्षत्रिय क्लास. हरे कृष्ण. होईल होईल, गीता पूर्ण होत आलेली आहे. समापन होईल आता, आज नाही झाले तर शुक्रवारी होईल. हरे कृष्ण. सो भगवंत म्हणतात की ऍक्च्युअली दोन्ही धर्म काय आहेत? भौतिक स्तरावरती आहेत. इधर यू टेक कुळधर्म किंवा क्षत्रिय धर्म. आणि याला म्हटलं जातं बेसिकली त्याला काय म्हणतात? अपराधर्म, राईट. अपरा म्हणजे भौतिक, आणि पराधर्म कुठला आहे? जो मागच्या श्लोकात सांगितलेला आहे, मनमना भाव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. दॅट इज पराधर्म. आध्यात्मिक धर्म एकच आहे, तो म्हणजे मला शरण येणे. या श्लोकात सुद्धा सांगितलेलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य, राईट. मग आता तुम्हाला कळलं काय डिस्कशन चालू आहे? भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तू सर्व प्रकारच्या धर्मांचा काय कर? त्याग कर. मग आता एवढे धर्म विस्तार सांगितले, तुम्हाला क्षत्रिय धर्म क्यों इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला कुलधर्म क्यों इम्पॉर्टंट आहे, राईट. आणि इव्हेंच्युअली म्हटलं की तू क्षत्रिय धर्माचं पालन कर, पण नंतर म्हणतात क्षत्रिय धर्म पण सोडून दे. मग आता इन जनरल क्वेश्चन तुम्हाला पडेल की असं का? तर त्याला ही अंडरस्टँडिंग आहे. काय अंडरस्टँडिंग आहे? की या जगामध्ये इतर कुळ
किंवा क्षत्रिय दोन्ही भौतिक स्तरावरती आहेत. राईट. मग आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला पडेल, मग असं करून कसा तो जगू शकतो जगामध्ये. राईट. जर समजा क्षत्रिय धर्म त्यागला किंवा कुलधर्म त्यागला तर कसा काय तो जगामध्ये जगू शकेल किंवा वावरू शकेल. राईट. मग त्याला असा अंडरस्टँडिंग आहे, प्रश्न उत्तर असं आहे की ऍक्च्युली एक तर कुळ असेल किंवा क्षत्र असेल. इव्हेंच्युअली भगवंतांनी अर्जुनाला कुठला धर्म सांगितला होता? क्षत्रिय धर्म. राईट. बरोबर आहे का नाही? कारण क्षत्रिय धर्म पालन केल्याने तो भगवंताची जी इच्छा होती की त्याने युद्ध लढावं, हरे कृष्ण, थांबा जरा, एमर्जन्सी धर्म. ओके. हरे कृष्ण. राईट. मग आता अंडरस्टँडिंग कशी आहे की अर्जुनाने असा धर्म स्वीकारावा ज्या धर्माने तो भगवंतांची भक्ती करण्याकरता जास्त त्याला सोयीस्कर होईल. तुम्हाला कळतं का आता आन्सर? त्याने असा धर्म स्वीकारावा ज्या धर्माने त्याला भगवंतांची भक्ती करणं सोपं जाईल. म्हणजे या जगामध्ये आपल्याला काही सोडायचं नसतं, पण तुम्ही अशी एखाद्या गोष्टीचा स्वीकार करा ज्या गोष्टीने तुम्हाला भगवंतांची भक्ती करण्याकरता सोपं पडेल. आणि इव्हेंच्युअली ती गोष्ट पण आपल्याला त्यागायची. ऍक्च्युअली बघायला गेलं तर तुम्ही क्षत्रिय नाही आहेत. राईट. मग अर्जुनाने क्षत्रिय धर्माचा स्वीकार केला कशा करता की त्या क्षत्रिय धर्माने तो भगवंतांच्या आज्ञेचं पालन चांगल्या प्रकारे करू शकला असतं म्हणून. अदरवाईज त्याला क्षत्रिय नाही बनायचंय. तुम्हाला कळलं का? त्याला क्षत्रिय बनायचं नाहीये, त्याला ब्राह्मण बनायचं नाहीये, त्याला काही बनायचं नाहीये. त्याला काय बनायचं आहे सांगा, कोण सांगेल? अर्जुनाला काय बनायचं आहे? डिवोटी. हा बरोबर. हरे कृष्ण. फक्त बनायचं. येस. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की वी आर सपोज टू बिकम फर्स्ट डिवोटी अँड देन हाऊस वाईफ किंवा काउन्सलर, मेंटर, हजबंड. पहिले आपण कोण आहोत? कोण आहोत आपण पहिले? भक्तिशास्त्री विद्यार्थी आहात तुम्ही. भक्त. हा, पहिले तुम्ही भक्त आहात, त्यानंतर मग तुम्ही भक्तिशास्त्री डिवोटी असाल किंवा तुम्ही मग एखादी गृहिणी असाल किंवा तुम्ही नवरा असाल, बायको असाल, हरे कृष्ण किंवा मुलगा असाल, मुलगी असाल, व्हॉट एव्हर. आपली सर्वात पहिली आयडेंटिटी आपण भक्त आहोत. म्हणून इथे जेव्हा मामेक शरण असं म्हटलेलं आहे याचा अर्थ असा नाही की बाकी सगळे धर्म सोडून द्या, पण तुम्ही त्याला असं म्हटलं जातं बट रादर वन हॅज टू ऍक्सेप्ट दॅट धर्म विच हेल्प्स वन टू डू मामेक शरण. त्याने अशा धर्माचा स्वीकार करावा ज्या धर्माचा स्वीकार करून तो भगवंताला शरण सहजगत्या जाऊ शकतो. राईट. मग आता अर्जुनाने अदरवाईज त्याला जे दोन ऑप्शन दिले होते, क्षत्रिय धर्म किंवा कुळधर्म, त्याने कुळधर्माचा त्याग केला. राईट. क्षत्रिय धर्माचा स्वीकार केला, परंतु क्षत्रिय धर्माचा स्वीकार हा परमनंट नव्हता. तो कुठपर्यंत होता? जोपर्यंत त्याला भगवतभक्ती करण्याकरता मदत आहे. म्हणून तुम्ही बघाल महाभारताच्या एंडला जेव्हा युद्ध संपल्यावरती भगवंतांच्या ज्या राण्या होत्या ना, त्या राण्यांना घेऊन येण्याकरता जेव्हा सगळे पांडव सॉरी त्याला काय म्हणतात, डिपार्चर होण्यापूर्वीची ही लीला आहे. भगवंता जेव्हा अंतर्धान झाले होते जगातनं, भागवतच्या आय थिंक 15व्या अध्यायामध्ये आहे, आय थिंक 14व्या 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी या जगातून अंतर्धान होण्यापूर्वी अंतर्धान झाल्यानंतर त्यांच्या ज्या राण्या होत्या द्वारकेमधल्या, त्यांना अर्जुनाला घेऊन यायचं होतं हस्तिनापूरकडे. बरोबर आहे. मग अर्जुनाला जेव्हा तो घेऊन येत होता तेव्हा अर्जुनाला कोणी हरवलं होतं माहिती आहे तुम्हाला स्टोरी? कोणी हरवलं होतं अर्जुनाला आणि सगळ्या राण्यांना किडनॅप करून घेऊन गेले होते ते. भिल्ल जातीचे. हा, जे कोणी भिल्ल किंवा ग्वाल जे होते तेवढे सिंपल लोक. राईट.
मग आता अर्जुन असा व्यक्ती आहे ज्याने महाभारत युद्ध जिंकलेला आहे, मग तो कसं काय हरला यांच्याकडून? हरे कृष्ण. अर्जुन कसं काय हरला मग? कारण युद्धामध्ये भगवंत होते आणि भगवंत सगळं करत होते, निमित्त फक्त अर्जुन होते. ओके. कारण भगवंत प्रभूजी हरे कृष्ण, हा बोला बोला. भगवंतांची जेव्हा साथ होती त्यांच्या बरोबर, त्याच्यामुळे ते युद्ध जिंकू शकले होते. आता कारण भगवंतांनी तिथून त्यांनी अंतर्धान झाल्यामुळे त्यांना त्यांच्याजवळ ती शक्ती राहिली नाही आहे म्हणजे काय? अर्जुनाजवळ. म्हणजे काय? हरे कृष्ण. हरी बोल. हरे बोला बोला. परम करुणा माताजी. हा प्रभूजी, भगवंतांना त्यांच्या भक्तांचा पण जो त्यांना श्राप मिळालेला होता, काय शाप मिळाला होता? काय शाप? गांधारी मातेने दिलेला होता, त्यांना श्रापांचा पण उद्धार करायचा होता. हरी बोल. हा ठीक आहे. ओके. हरे कृष्णा प्रभूजी. कृष्णाला जेव्हा गरज होती धर्माचं युद्ध करायला तेव्हा ती शक्ती दिली, जेव्हा गरज नव्हती ती शक्ती घेऊन टाकली अर्जुनाकडून. ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे? ते घेऊन टाकतात जेव्हा गरज नसते तेव्हा. म्हणजे भगवंत एकदम मतलबी आहेत. सर्व भगवंत आपल्या सोबत असतात तेव्हा शक्ती. परम करुणा माताजी, आम्ही ऐकतोय, तुम्ही बोला. हा भगवंत आपल्या सोबत असतात तेव्हा आपल्या सोबत पूर्ण शक्ती असते आणि जेव्हा भगवंत नसतात तेव्हा आपली शक्ती हीन होते. हरे कृष्ण. म्हणजे आज थोडा आवाज बसलाय माझा. हरे कृष्ण. काय म्हणता? रसिक काय रास केली? कोण म्हणताय? रसिका लीला माताजी. बोला माताजी, काय म्हणताय? भगवंताची लीलाच आहे प्रभूजी ती सुद्धा एक. काय लिहिलंय ते आपल्याला अर्थ काढायला लागला आता. एक आमचे भक्त चलबेचल झालेत, ते व्हॉट्सअपला पण कॉल करतात, याला पण कॉल करतात रिंगला. हरे कृष्ण. बोला बोला, तुम्ही बोलत राहा, मी ऐकतोय. प्रभूजी ते तर नेहमीच असतात ना आपल्या सोबत परमात्माच्या रूपाने. हा मग तुम्ही कसं म्हणताय की ते निघून गेले तर मग आपल्याला आपली शक्ती गेली, असं कसं होईल? मग बरोबर आहे उत्तर. बोला. हरे कृष्ण. प्रभूजी, हा बोला बोला. आपल्यामध्ये भगवंताचा थोडासा अंश असतो फक्त. पूर्ण भगवंत निघून गेल्यानंतर आपली शक्ती कमी होते. अर्जुना बरोबर हरे कृष्ण. आपल्याला म्हणजे भगवंताचा थोडासा अंश असतो, आपण पूर्ण शक्ती नाही आपल्याला. ओके, पण भगवंत परमात्मा रूपाने आपल्या हृदयामध्ये बसलेले आहेत ना, आहेत की नाही? आहे. हा, पूर्ण भगवंत आहेत, कम्प्लीट ऑल पॉवरफुल. असं नाही की त्यांची अर्धी पॉवर आहे जेव्हा आपल्याकडे आहेत तेव्हा. पूर्ण पॉवर नशे आपल्याकडे आहेत ते. हरे कृष्ण. बरोबर. हरे कृष्ण. प्रभूजी, भगवंत आपल्या सगळ्या इच्छा जाणतात, आपली आपली कर्म कशी आहेत ते सर्व जाणतात. त्याच्यामुळे त्या कर्म आपल्या कर्मानुसार किंवा भविष्य काय घडणार आहे ते पण भगवंत जाणतात. तर ते त्याची त्या पद्धतीने त्या सगळ्या कर्मानुसार सगळ्या घटना घडत असतात. हरे कृष्ण. बरोबर आहे. हरे कृष्ण. येस, तुमच्या सगळ्यांचे आन्सर एकदम परफेक्ट आहे. त्याला फक्त मी एक गोष्ट ऍड करेल. लक्षात ठेवा, मी तुम्हाला काय सांगितलं, पहिले आपण कोणावर डिवोटी आहोत, भक्त आहोत आपण. त्यानंतर मग मी क्षत्रिय असेल किंवा ब्राह्मण असेल, शूद्र असेल, ब्रह्मचारी असेल, वानप्रस्थ असेल, ग्रस्त असेल, संन्यासी असेल, या सगळ्या डेझिग्नेशन्स आहेत, उपाध्या आहेत सगळ्या, राईट. आणि ह्या उपाध्या आवश्यक आहेत कारण आपल्याला जगामध्ये वावरायचं आहे. उद्या समजा तुम्हाला जर मला हाक मारायची असेल, तुम्ही त्या एक पर्टिक्युलर नावाने हाक मारणार ना, मी पण तुम्हाला एक पर्टिक्युलर नावाने हाक मारणार आणि पर्टिक्युलर आश्रमप्रमाणे डील करणार, राईट. सो दिस इज फॉर प्रॅक्टिकल डीलिंग अँड ऑर्गनायझेशन. बट ऍक्च्युली आपण सर्व कोण आहोत? भगवानाचे सेवक आहोत. एक ब्रह्मचारी काय सेवा करत असेल किंवा एक गृहस्थ काय करतात, दोघांमध्ये फरक नाहीये, दोघेही समान स्तरावरती सेवा करतायत, राईट. मग आपण जेव्हा म्हणतो की सर्व धर्मांचा त्याग करा, माझ्यात सगळे धर्म आले, ब्रह्मचारी धर्म आला, गृहस्थ धर्म आला, संन्यास धर्म आला. म्हणून तर चैतन्य महाप्रभूंनी व्याख्या केलेली आहे ना की मी संन्यासी नाहीये, मी गृहस्थ नाहीये, मी ब्राह्मण नाहीये, मी हे नाहीये, ते नाहीये, ते नाहीये, हे नाहीये. मी कोण आहे? गोपीर भर्तु पदकमलयो दास दास दासानुदास. मैं उन गोपियों को
पालन पोषण करने वाले भगवान के दासों का दासों का दासों का दासों का दास हूं, ये मेरा आयडेंटिटी आहे. राईट. मग राईट नाव आता ह्या लिलेमध्ये जेव्हा अर्जुनाला त्या सिंपल भिल्ल कोळ्याने हरवलं, तर ऍक्च्युली ते प्रथम स्कंदमध्ये प्रबंध तात्पर्य आहे. तुम्ही भक्तिवैभव स्टुडंट नाही ना, म्हणून अजून तुम्हाला ते आन्सर माहित नाहीये. तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा त्याला कळेल. त्याला आन्सर दिलेलं आहे. मला आन्सर माहिती आहे कारण त्यात वाचलंय मी, असं नाही की मला स्पेशली माहिती आहे. आणि प्रबोधाच्या तात्पर्यामध्ये सुद्धा आहे आणि लेक्चरमध्ये सुद्धा आहे बरंच. सी आपल्याला भगवत धामला जाण्याकरता काय हवंय? आपल्याला भगवत धामला जाण्याकरता फीडबॅक पाहिजे आपल्या हातामध्ये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्याला भगवत धामला जाण्याकरता तलवार नको ना. भगवत धामला जाण्याकरता तुम्ही एक्सपर्ट कला कौशल युद्धामध्ये असले पाहिजे, किंवा भगवत धामला जाण्याकरता तुम्ही एक्सपर्ट डीटी ड्रेसर, एक्सपर्ट कुक, एक्सपर्ट मृदंग वादक, एक्सपर्ट कीर्तनकार, एक्सपर्ट प्रवचनकार, हे सगळं नकोय भगवत धाम जायला. हे त्याचे काय आहेत बघा, त्या श्लोकाला मी कसं जोडतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भगवंतांना शरण जाण्याकरता मदत करतात, म्हणून आपण त्याचा स्वीकार करतो. पण त्या गोष्टी सर्व नाहीयेत. तुम्हाला कळलं का? सर्व काय आहे? आपली चेतना की मी भगवंतांचा दास आहे, ही सर्व गोष्ट आहे. म्हणून जेव्हा अर्जुनाला गरज नव्हती, आता अर्जुनाला गरज नाहीये कसली? युद्ध कौशल, या सगळ्या गोष्टींची गरज नाहीये आता अर्जुनाला. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणत असाल की मग भक्तांची रक्षा करायची होती ना त्याला. नाही, त्यावेळेला भगवंतांना दाखवून द्यायचं होतं अर्जुनाला कि आपके लिए अभी क्या जरूरत है. आपको भगवत धाम जाने के लिए आपका वॉरियर होना जरूरी नहीं है, आपका डिवोटी होना जरूरी है. वॉरियर लड़ाई करके, आपने युद्ध करके, मेरी सेवा करके आपको मदद हुआ मेरे बारे में चिंतन करने के लिए, मेरा ध्यान करने के लिए. बट अभी हो गया ना सेवा, कुरुक्षेत्र का सेवा पूरा हो गया. बोला माताजी. असं समजता येईल का प्रभूजी की युद्ध जिंकल्यानंतर अर्जुनाला गर्व झाला होता की बुवा मी जिंकलं युद्ध, मग तो अहंकार हे करण्यासाठी त्यात तसे बरेच अँगल ऍड करू शकता तुम्ही. दॅट कॅन बी ऑल्सो अ पार्ट. पण महत्वाचा मुद्दा काय आहे प्रभुपादाच्या तात्पर्याप्रमाणे, भगवत धामला जाण्याकरता तुम्हाला काय आवश्यक आहे? तुम्ही एक्सपर्ट कुक असणे, एक्सपर्ट टीचर असणे, एक्सपर्ट कीर्तनकार असणे, एक्सपर्ट ओरेटर असणे, काय गरज आहे तुम्हाला? डिवोटी असणे. राईट. डिवोटी. आणि डिवोटी कसा असतो? डिवोटी असतो. दास भगवंताचा दास. सो ही इज नॉट अ एक्सपर्ट मॅनेजर और एक्सपर्ट कलाकार, संगीतकार, कीर्तनकार, डीटी रेसर. या सगळ्या गोष्टी आपल्याला तोपर्यंत उपयोगी आहेत जोपर्यंत त्या गोष्टी आपल्याला भगवंताची सेवा करण्याकरता किंवा शरणागती होण्याकरता मदत करतात. ज्या दिवशी त्या गोष्टी तुम्हाला भगवंतांची शरणागत होण्याकरता मदत करत नाही, त्या दिवशी तुम्ही त्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. हरे कृष्ण. समजा तुम्ही जर जास्त कीर्तन करून फेमस झालात आणि तुम्हाला भगवंतांचं भजन करायला त्रास होत आहे, तुम्ही मग ते साईडला ठेवलं पाहिजे. राईट. म्हणण्याचा मुद्दा असा आहे. सो इन कन्क्लुजन, त्या तात्पर्यात प्रभुपाद लिहितात की ऍक्च्युली अर्जुनाला भगवंतांचं ते पाठ आहेच की अर्जुनाला गर्व झाला असेल किंवा त्याचा गर्व होऊ नये म्हणून भगवंतांनी त्याची शक्ती काढून घेतली आणि त्याला सिंपल भिल्ल कोळ्यांकडे हरवलं. राईट. पण त्याहूनही महत्वाचा मुद्दा असा आहे की जोपर्यंत एखादा धर्म आपल्याला भगवंतांना शरण जाण्याकरता मदत करतो, आपण त्या धर्माचा स्वीकार करतो. बरोबर आहे. मग अर्जुनाने क्षत्रिय धर्म स्वीकारला कारण त्याला भगवंतांना शरण जाण्याकरता तो मदत करत होता. परंतु ज्या दिवशी क्षत्रिय धर्माची त्याला गरज नाहीये, त्या दिवशी भगवंतांनी क्षत्रिय धर्म सांगितला की तू शरण करून टाका, गरज नाहीये तुला आता. राईट. दिस इज द अंडरस्टँडिंग कृष्णा इज गिव्हिंग द भगवद्गीता. इवन तो राईट नाव तो क्षत्रियच आहे आणि जाऊन लढणार आहे युद्धामध्ये, पण भगवंत त्याला सांगतायत की महत्वाचा धर्म तुझा कुठला आहे? तू पहिले माझा डिवोटी आहेस, हे पहिले समजून घे. त्यानंतर तू क्षत्रिय आहेस किंवा राजकारणी आहेस किंवा तुझा हे पर्टिक्युलर राज्य आहे, ह्या गोष्टी नंतर येतात. सर्वात पहिले तू माझा भक्त आहेस हे विसरू नकोस. आणि जर तुला बाकी गोष्टी मला शरण येण्याकरता मदत करत नसतील तर त्या गोष्टींचा तुला त्याग करावा लागेल. त्याला म्हणतात सर्व धर्मान परित्याज्य. मग समजा तुमचे काही मित्र असतील लहानपणापासूनचे एकदम लंगोटी यार एकदम, पण ते डिवोटी नसतील तर तुम्हाला त्यागावं लागेल त्याला ना. बरोबर आहे का नाही? एखादा डिवोटी असेल, तो मांस मछली खात असेल, तुम्ही त्याला मित्र असेल, एकदम जिगरी मित्र असेल, तुम्ही त्याचा संग नाही करू शकत. मग तुम्हाला लिमिटेड ठेवायला लागेल त्याचा संघ, किंवा त्याला म्हणायला लागेल की ठीक आहे चलो यू नो जस्ट फोन हो गया, बात करके खत्म. तुम्ही त्याच्यावर जास्त वावरू शकत नाही. किंवा एखादा 4 नियम तोडत असेल, तुम्ही त्याच्यावर जास्त वावरू शकत नाही.
वाय? बिकॉज तुम्हाला तो मदत करत नाहीये भगवंतांना शरण जाण्याकरता. मग तुम्ही ते मित्र धर्म जो आहे त्याला त्यागला पाहिजे. त्याचप्रमाणे मग हरे कृष्ण जर बोललो तर तुम्ही म्हणाल की जास्त हेवी होऊन जाईल. त्याचप्रमाणे मग पती धर्म आला, पत्नी धर्म आला, आई वडिलांचा धर्म आला, संसाराचा धर्म आला, सगळे धर्म आले. जो कोणीही धर्म आपल्याला भगवंतांना शरणागत व्हायला मदत करत नाही त्याला आपण त्यागतो. परंतु आता या क्षणाला सडनली तुम्ही त्यागायचं नाही. कारण आपल्या भौतिक जगातल्या आपल्या जबाबदाऱ्या आपल्या कर्मानुसार आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. एका दिवसामध्ये तुम्ही शुद्ध भक्त होणार नाही. मग सिक्वेन्स पाहिजे, हळूहळू हळूहळू हळू. एकतर तुम्ही त्या संबंधाला फेवरेबल बनवा. फेवरेबल बनवू शकत नसाल तर त्याला फक्त ड्युटी पुरे करण्याकरता करा. डोंट गेट अटॅच टू दॅट रिलेशनशिप. राईट? त्या संबंधाशी आसक्त होऊ नका. आपली जबाबदारी आहे, चला मी पूर्ण करून टाकेन, पण मला जास्त अफेक्शन नाहीये का? कारण ते मला कृष्ण भक्तीमध्ये आसक्त होण्याकरता मदत करत नाहीये. राईट? बट बिकॉज त्यांनी माझ्याकरता काहीतरी केलेलं आहे तर मला कृतज्ञता आहे की त्यांनी मला लहानाचं मोठं केलं. तर ती कृतज्ञता आहे आपल्या आई वडिलांविषयी. डेफिनेटली वी सर्व देम, बट देन दिस इज नॉट जस्ट वन पॅरेंट ना. एक आई वडील नाहीत ना, ह्या जन्मातले आई वडील आहेत ते. असे अनेक जन्मामध्ये अनेक आई वडील आपले होऊन गेले. राईट? सो आपली जबाबदारी पार पाडायची, पण आपला हार्ट हे भगवंताकडे जातं. राईट? सो दॅट्स वाय तुम्ही बघितलं असेल कधी कधी ही तुम्हाला उदाहरण अगोदर भेटली असतील काही फार आजपासून 8-9 वर्षांपूर्वी ही उदाहरणं यायची. 10-15 वर्षापूर्वी टीव्ही वरती ते इंटरव्ह्यू घ्यायचे कोणी ज्यांनी आश्रम सोडलेला आहे एखाद्या ब्रह्मचार्याचा, आणि टीव्हीवर चांगलंच दाखवायचे. बघा बघा IIT मधनं शिकलेला मुलगा आई वडिलांना सोडून गेला, संन्यासी बनला. राईट? आणि मग दाखवायचे आई वडील कसे रडत येत आहेत तिथे, आणि पूर्ण टीव्ही मध्ये पूर्ण दाखवायचे आई वडील रडतायत, मुलगा गप बसलाय, मैं नहीं जाऊंगा घर. हरे कृष्ण. आज बघायला गेलं तर ते कॉमेडी वाटेल नाही. हरे कृष्ण. आज आई वडील म्हणतात जा रे बाबा तुझा. सो नाव द अंडरस्टँडिंग इज की यु नो त्याला काय म्हणतात, काय काय लोक असं म्हणतात की अरे ये बच्चा इतना पढ़ाई किया, IIT पढ़ाई किया, इंजीनियर बना, डॉक्टर बना और ब्रह्मचारी बन गया. एक सीट बर्बाद कर दिया गवर्नमेंट का. यू नो, नहीं तो गवर्नमेंट का एक सीट बर्बाद हो जाए. बर्बाद क्यों किया उसने? मग आता त्याने एक सीट बर्बाद केली का? समजा एखादा जर तुम्ही आता मध्ये बघितलं होतं ना, एखादा जर समजा डॉक्टर झाला आणि डॉक्टर बनून त्यांनी किडन्या चोरी केल्या. हरे कृष्ण. मग आपण म्हणायला पाहिजे की उसने एक सीट बर्बाद कर दी. बर्बाद क्या, एक क्या 50 सीट बर्बाद कर दिया उसने. लोगों को जिंदगी देने वाला आदमी अगर जिंदगी ले रहा है, म्हणून हे सगळं रिलेटिव्ह डिस्कशन आहे बेस्ड ऑन व्हॉट यू आर डुईंग इन युअर लाईफ. तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे? मग आता समजा एखाद्या व्यक्तीने जगातला अपरा धर्म, हा भौतिक धर्म आहे ना, डॉक्टर असणे किंवा इंजिनियर असणे हा भौतिक धर्म आहे, तो सोडून जर त्याने एखाद्याने जर पराधर्म स्वीकार केला, म्हणजे तो डॉक्टर बनला, सॉरी भक्त बनला, भक्त डॉक्टर बनला. ठीक आहे. तर मग त्याने चांगले केले की वाईट केलं सांगा तुम्ही मला आता. हरे कृष्ण. चांगलं केलं. चांगलं केलं. प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी, चांगलं केलं त्यांनी. हा, पण याचा अर्थ असा नाही की मग तो आई वडिलांची काळजी घेत नाही. तो आई वडिलांची पण काळजी घेईल. राईट? पण समजा त्यामध्ये अशा 1000 मध्ये एक जर ब्रह्मचारी बनला, से फॉर एक्झाम्पल, मग तर तुम्हाला राहावलं जाणार नाही ना. असं कसं हो, तो त्याने शाळेची सीट घालवली, बर्बाद केली, कॉलेजची सीट बर्बाद केली, इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजची सीट बर्बाद केली, तो ब्रह्मचारी बनला. त्याच्या बदली जर एखादा कोणी ब्रह्मचारी बनला असता तर त्याने देशाची सेवा केली असती. मग आता देशाची सेवा करणारे बरेच डॉक्टर आहेत ना, आहेत का नाही? मग तुम्हाला औषधं मोफत भेटतायत का? ट्रीटमेंट मोफत भेटतीये का? हे सगळे डॉक्टर लोक काय करतात? सी लक्षात ठेवा. मग इथे प्रभुपाद आणि आपले आचार्य अंडरस्टँडिंग देतात की ऍक्च्युअली एक संन्यासी किंवा ब्रह्मचारी असेल त्याला देश किंवा राष्ट्र मदत करते. बरोबर आहे? त्याला राहायला जागा दिलेली देशाने, त्याला एक सुव्यवस्था दिलेली आहे, प्रशासन दिलेलं आहे, तो व्यवस्थित राहू शकतो. बरोबर आहे? मग कोणी म्हणेल की तो सन्यासी का कोई कर्तव्य नहीं है क्या देश के प्रति, उसको देश इतना कुछ दे रहा है. अरे बट आप ये नहीं समझते
एक सन्यासी को देश दे रहा है, लेकिन इस पूरे देश को कौन दे रहा है? पूरे देश को कौन दे रहा है? दुनिया को कौन दे रहा है फॅसिलिटी? भगवान दे रहे हैं ना. भगवान. पूर्ण जगाला भगवंत देत आहेत आणि तुम्ही त्या भगवंतांच्या सेवेकरता किती लोकांना लावलेलं सांगा मला. कुणालाच हरे कृष्ण. मग आपली कृतज्ञता किती आहे बघाल भगवंतांकडे. एक मनुष्य जर समाजाची सेवा सोडून जर ईश्वराच्या सेवेकडे गेला तर आपल्याला एवढा राग येतो, आणि तो ईश्वर पूर्ण जगाला पोचतोय, पूर्ण जगाचं पालन पोषण करतोय. आपल्याला त्याची काय म्हणजे चावल नाहीये, भनक नाहीये, अंडरस्टँडिंग नाहीये. उद्या जर भगवंतांनी ठरवलं, अच्छा कल से मैं हवा देना बंद कर देता हूँ, हरे कृष्णा, देखता हूँ तुम्हारे कितने इंजीनियर हवा निकालते हैं, मतलब हवा देते हैं. कितने इंजीनियर, कितने डॉक्टर है ना. डॉक्टर तुम्ही चालवता हॉस्पिटलमध्ये, व्हेंटिलेटर लावतात ना. कशावर चालतात ते व्हेंटिलेटर? ऑक्सिजन, बरोबर आहे. ऑक्सिजन कुठं निर्माण होतं? तुम्ही आणि मी निर्माण केलं ऑक्सिजन. मग देवाने जे निर्माण केलेलं आहे त्याच्यावर आपण जगतो, आणि आपल्या कोट्या लाखो लोकांमधील एक जर भक्त कोणी जर जग सोडून सेवेकरता गेला भगवंतांच्या, तर आपल्याला लगेच आऊ आऊ व्हायला लागतो. ये कैसा हुआ कैसा. अरे जिसको संसार इतना पोस रहा है, पाल रहा है भगवान, उनकी सेवा में एक क्या 1000 करोड़ों लोग भी कम है. एक व्यक्ति गया तो आप इतना उथल पुथल करते हो. उसने दिखाया, बताया आपको रास्ता. आणि असं नाहीये की एखादा ब्रह्मचारी बनला असेल तर तो कॉन्ट्रीब्युट करत नाहीये. आज जगामध्ये सर्वात जास्त गरज काय माहितीये का? सर्वात जास्त बिमार लोक कोण आहे? मेंटली डिप्रेस्ड लोक, मानसिक तणावाले. आणि जगामध्ये एक सुद्धा असं हॉस्पिटल नाहीये जिथे मनाला ठीक करणारं औषध भेटतं. आहे का कुठे? मग हे औषध कोण देत आहे आज? मग तुम्ही ते ऐकता ना, ते झेन्झी भजन क्लबिंग, हे सगळं कुठनं आलेलं आहे? हे सगळं त्या संस्थेमधून बाहेर पडलेले फाटेफुटे आहेत. असं तुम्ही नका म्हणू की कुछ 4 लोग बैठ के उधर कीर्तन कर रहे तो नहीं. ये सब श्रील प्रभुपाद की कृपा से हमारे पूर्ववर्ती आचार्य की ये वाइब्रेशन घूम रहे हैं पूरे एटमॉस्फियर में, राइट. म्हणजे आज जेवढं काही कार्य एखादा संन्यासी किंवा ब्रह्मचारी करत आहे तेवढं कार्य करायला तुमच्याकडे कोणी नाहीये ऍक्च्युअली बघायला गेलं तर. कारण मनाला शांत करणारं औषध कुठेच नाहीये, बरोबर आहे का नाही. एखादा संन्यासी जर तुम्हाला शिकवत असेल कि मन को कैसे शांत रखना है, अच्छी आदतें कैसे लगानी है, बरोबर का नहीं, ये त्याचा कॉन्ट्रीब्यूशन है जगाला. और वैसे भी ये कॉन्ट्रीब्यूशन देने वाला कोई है नहीं. अभी आपके पास अगर पूरा बंगला रहेगा, गाड़ी, नौकर चाकर सब रहेंगे, लेकिन आपका मन दुखी है, तो आपका बंगला, गाड़ी, नौकर चाकर कुछ नहीं हो सकता उससे. आपको झिरो हो गया हो, बरोबर आहे का नाही. प्रीती गोविंद माताजी नाही म्हणतात की हा म्हणतात. हरे कृष्ण. मग आपल्याला कळलं पाहिजे की भगवंतांच्या कृपेने हे जे काही लोक सेवेत लागलेले आहेत त्यांच्या कृपेमुळे आपल्याला सगळी सेवा प्राप्त होते. कृपा म्हणजे इट्स अ कोऑपरेशन. ब्रह्मचारी इज कोऑपरेटिंग विथ द गृहस्थास, गृहस्थास दे आर कोऑपरेटिंग विथ द ब्रह्मचारी. प्रत्येकाचे रोल डिफाईन केलेले, राईट. म्हणजे तुम्ही जर असं इव्हेंच्युअली बघायला गेलात की इन वन सेन्स जे आपल्या भक्तीकरता प्रतिकूल आहे ते आपण त्यागतो, आणि जे भक्तीकरता अनुकूल आहे ते आपण स्वीकार करतो. याला म्हणतात सर्व धर्माने, सिंपल भाषेमध्ये, राईट. म्हणून आपण अशा त्या सगळ्या काही धर्मांचा त्याग करायचा जे आपल्याला भगवंतांची भक्ती करण्याकरता मदत करत नाहीये. म्हणून भक्तिविनोद ठाकूर यांची प्रार्थना आहे ना, अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम रक्षदिति विश्वासो गुप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षडविधा शरणागती. शरणागतीची 6 लक्षणं आहेत, राईट. की जे अनुकूल असेल ते स्वीकारावं, जे प्रतिकूल आहे ते त्यागावं. रक्षदिति विश्वासो, भगवंतांच्या रक्षणावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे की कृष्ण माझं रक्षण करतील, राईट. गुप्तृत्व वर्णम यथा, म्हणजे भगवंत हे माझे पालन पोषक आहेत हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आत्मनिक्षेप कार्पण्ये, म्हणजे भगवंतांच्या शिवाय माझं अस्तित्व राहू शकत नाही, हे ज्याला कळलं, हे 6 लिंब, दॅट इज कॉल्ड शरणागती, राईट. सो समथिंग लाइक दॅट इन इसेन्स या श्लोकाचा अर्थ असा होतो. ओके, कोणाला काही प्रश्न आतापर्यंत?
हरे कृष्ण. बोला माताजी. सॉरी प्रभूजी, तिने केलेलं तर ते तुम्ही प्रश्न विचारलेले ना अर्जुना संबंधी, परत रिपीट कराल प्लीज. हरे कृष्ण. अर्धा क्लास रिपीट करावा लागेल. हरे कृष्ण. नाही, फक्त ते तुम्ही विचारलेलं ना. बाकीच्याने माईक म्यूट करा, मी सांगतो. अर्जुनाकडनं भगवंताने ती शक्ती हिरावून घेतली, कारण त्यावेळेला अर्जुनाला त्या शक्तीची गरज नव्हती. राईट. तुम्ही समजा म्हातारे झालात आणि बेडवरती बसलेला आहात, तुम्हाला तिथे काय पाहिजे? फक्त जपमाळ पाहिजे. तुम्हाला तिथे हार्मोनियम नको, नाही कीर्तन नको. आय मीन टू से कीर्तन पाहिजे, तुम्हाला वाजवायची गरज नाही तिथे आता, किंवा तुम्हाला काय मोठे कलाकार दाखवायची गरज नाही. मी कसं ड्रेसिंग करू शकतो, तुम्ही करता, चांगली गोष्ट आहे. इट्स व्हेरी नाईस टूल, नॉट टूल, सेवा. राईट. पण आता तुम्हाला तेव्हा त्याची गरज नाहीये, मग तेव्हा त्या गोष्टी भगवंत तुमच्याकडनं घेऊन जातील आणि ते इव्हेंच्युअली जातातच आपल्याकडनं. शेवटी आपण मृत्यूशयीवरती असताना आपल्यासोबत काय असणार आहे? मी आणि माझी जपमाळ. कधी कधी जपमाळ पण पकडता येत नाही, मग काउंटर पण नसेल, जस्ट मी आणि माझे शब्द, हरे कृष्ण, दॅट्स इट. मग आपली ही पहिल्यापासून तयारी असायला पाहिजे की इव्हेंच्युअली आपल्याला फक्त महामंत्र जपायचा आहे, आणि बाकी सगळ्या गोष्टी तोपर्यंत उपयोगी आहेत जोपर्यंत ते आपल्याला महामंत्र जप करण्याकरता मदत करतात. राईट. हरे कृष्ण. सो समथिंग लाईक दॅट. हरे कृष्ण. बोला माताजी. हरे कृष्ण. दंड प्रणाम प्रभूजी. प्रभूजी, तुम्ही आता म्हटले की आपण म्हणजे सर्व धर्मांचा त्याग केला पाहिजे, जसं की आता तुम्ही सांगितलं की म्हणजे जे आपल्याला भगवंतांकडे शरणागती न्यायला आपल्याला जे मदत करणे, आपण त्यांचा त्याग केला पाहिजे. पण मग प्रभूजी, आपण जर त्यांचा त्याग केला तर मग त्यांचा पण कसं काय उद्धार होणार, किंवा आपण त्यांना भक्तीमध्ये कसं काय आणू शकतो? मग त्याला म्हणतात प्रचारक. तुम्ही प्रचारक आहात. हरे कृष्ण. सी लक्षात ठेवा, जसं प्रभुपादांच्या वेळेला काही भक्त म्हटले होते की आपण नाइट क्लब में जाके बुक डिस्ट्रीब्यूशन करते हैं, वहां पे बहुत लोग आते हैं. प्रभुपाद म्हटले, जाओ लेकिन वापस भी आना. सो वी हॅव टू बी केअरफुल. असं नको व्हायला की जगाचा उद्धार करता करता आपलीच भक्ती संपून जाते. राईट. सो वी हॅव टू बी एक्स्ट्रीमली केअरफुल. जगातील जे धर्म आहेत ते आपण पालन करावे जेवढे आपल्याला शक्यता आहे तेवढी. पण एखादा धर्म जर आपल्या भक्तीमध्येच अडथळा बनत असेल तर आपल्याला मग त्याचा विचार करावा लागेल. राईट. किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं, असं राहायचं, न्यूट्रल राहायचं. समजा काही तुम्हाला उदाहरण दिलं ना, काही मित्र आहेत तुमचे जे नॉनव्हेज खातात, मग ते तुमचे एवढे जिगरी मित्र आहेत की त्यांना तुम्हाला त्यागता पण येत नाही किंवा तुम्हाला जवळ पण घेता येत नाही. असंच राहायचं दुरून. हरे कृष्ण. संबंध आपल्याला तोडायचे नाही आहेत ना, पण संबंध तोडायचे पण आहेत. मग असे पण तोडायचे नाही की नंतर ते म्हणतील, अरे क्या यार. मग तुम्ही जर कधी भविष्यामध्ये त्यांना जर सांगायला गेलात की एक बुक लेगा भगवद्गीता पडेगा, हरे कृष्ण जपेगा, तर तुम्हाला जवळच घेणार नाही. राईट. एवढं पण तोडायचं नाही. सेम डिस्टन्स. राईट. समथिंग लाईक दॅट. सो दॅट प्रॅक्टिकल व्यावहारिक अंडरस्टँडिंग आपल्याला भगवंत देतील त्या क्षणाला जेव्हा गरज पडेल तेव्हा. नॉट टू वरी फॉर दॅट. नाही का नाही. हरे कृष्ण. बोला माताजी. प्रभूजी, तुम्ही आता मध्ये बोललात ना की प्रश्न विचारले की अर्जुनाला भगवंतांनी पूर्ण ज्ञान दिलं, कर्माबद्दल, धर्माबद्दल, म्हणजे वर्ण आश्रमाबद्दल सर्व पूर्ण ज्ञान दिलं, आणि शेवटी त्यांना असं विचारलं की आता तू आता स्वतंत्र आहेस की म्हणजे तू निर्णय करून घेऊ शकतोस की तुला आता काय करायचंय शेवटी. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा प्रभूजी, कारण की मी ते ऐकलंच नाही. रेकॉर्डिंग देणार आहे मी नंतर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, म्हणजे त्याचं उत्तर काय होतं? बेसिकली आपल्याकडे नेहमी चॉईस आहे ना, आपण काय करावं की काय करू नये. आपल्या स्वतंत्र इच्छेवरती भगवंत कधी हस्तक्षेप करत नाहीत. निर्णय आपल्याकडे असतो काय करायचंय. आपल्याला सांगितलं नाही वाईट काय आहे, चुकीचं काय आहे, पण डिसिजन आपल्याला घ्यायचंय. ठीक आहे. हरे कृष्ण. ठीक आहे, तर मग आपण आज इथेच थांबूया. ह्या श्लोकला थोडंसं अजून पूर्ण करायचंय, थोडंसं पाठ बाकी आहे, त्यानंतर त्याची फलश्रुती आहे गीतेची.
पण माझा थ्रोट जरा जास्त हे आहे आज, सपोर्ट करत नाहीये. तर त्यामुळे आपण आज थांबून नेक्स्ट आय थिंक शुक्रवारी ना, नेक्स्ट क्लास फ्रायडेला, शुक्रवारी याला आपण घेऊन पूर्ण करून त्या दिवशी भगवद्गीता पूर्ण होऊन जाईल आपली. मे बी त्या दिवशी जर 1 तासात पूर्ण झाली तर मग उरलेल्या अर्ध्या तासात आपण भक्तिरसामृत सिंधू स्टार्ट करू. तर तुम्ही ते पुस्तक घेऊन ठेवा, भक्तिरसामृत सिंधू किंवा एनोडी, त्यांच्याकडे नाहीये त्यांनी. प्रभूजी मंदिरात मिळेल? हरे कृष्ण. हो, मंदिरामध्ये आहे बुक स्टॉलला भक्तिरसामृत सिंधू मराठीमध्ये. ठीक आहे, ओके ठीक. ओके. हरे कृष्ण. ओके. हरे कृष्ण प्रभूजी. बोला माताजी. हा प्रभूजी, म्हटलं एकादशीला तुम्ही झूम चालू ठेवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. मलाच माहिती नाही झूम किती वेळ चालू राहिला, काय झालं. मी आपल्या इथले बुकडिशच्या दुनियामध्येच इथेच भरपूर भक्तांनी त्या दिवशी माताजी लोकांनी भरपूर 32-64 राऊंड केले. आपल्या इथे प्रतीक्षा नितीन पाटील माताजींनी पण 64 राऊंड 12च्या आत केले होते. हो. त्यांचा आपण हरी करूया. हरी बोल. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. त्याने आपली जी इथली हवा आहे त्याला शुद्ध केली त्यांनी, राईट. वातावरण शुद्ध केलं आध्यात्मिक ध्वनीने. माताजींना प्रार्थना करेल की त्यांनी झुमला राहायला पाहिजे. एकादशीच्या दिवशी आपण राहू सगळे मिळून झुमला. येस, आपण राहू सगळे. मॅरेथॉन जशी व्हिडिओ तसं मी पण जास्त जॉईन होईल. हरे कृष्ण. हरी बोल. हरी बोल. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम प्रभूजी. बोला माताजी. प्रभूजी, माझी काही योग्यता नाहीये, पण इथे जे काही प्रभुपादांचे शिष्य आहेत ना, तर भुरिजन प्रभू आहेत, बाकीचे काही डिसॅपल आहेत, तर त्यांची 6 दिवस मला सेवा मिळाली प्रभूजी, कुकिंगची सेवा. माझ्यासाठी प्रार्थना करा. आजपासून स्टार्ट केली मी सेवा. मला फोन आला होता माताजींचा की सेवा करा म्हणून. तुम्हाला सेवा जमेल का? म्हटलं मी करेन प्रभूजी. माताजी म्हटलं तर 6 दिवस मला कुकिंगची सेवा भेटली प्रभूजी. माझ्यासाठी प्रार्थना करा की मी चांगल्या प्रकारे प्रभुपादांचे शिष्य त्यांची चांगल्या प्रकारे सेवा करू शकेन प्रभूजी. हरे कृष्ण. तुम्ही चांगली सेवा केली तर आमच्या ग्रुपला पण थोडासा लाभ होईल आध्यात्मिक. प्रभूंची तब्येत बरी नाही ना प्रभूजी. अच्छा. येस. सेकंड स्टेज कॅन्सर प्रभूजी. येस. ठीक आहे प्रार्थना करा प्रभूजी. येस, चांगली सेवा करा तुम्ही आणि एकदम शुद्ध चेतनेमध्ये भगवत पारायण होऊन सेवा द्या. राईट.